संध्या मॅडम, गुड मॉर्निंग. हॅलो.
हॅलो. हा मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रामानंद, किती जण जमा झाले, हे जॉईन झाले? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम 9 जण आहोत. 9 जण. आपण 3 सोडून, म्हणजे तुझं तर एक आहे. इंक्लुडिंग आपण 3 जण 9 जॉईन झालेत. एक 5 मिनिट थांबूया मॅडम. नक्की. हा, आता किती झालेत? 11ला अजून 1 मिनिट आहे शिल्लक. 11:05 पर्यंत थांबूया. पण मात्र चालेल मग चालेल सुरू करू. 11:05 नंतर जेवढे येतील तेवढे येऊ देत. चालेल. कारण टाइम कमी मिळतो ना, कम्प्लीट करायला पाहिजे. एखाद्या वेळेस पुढच्या महिन्यामध्ये एक्झाम लागायची शक्यता आहे. अच्छा, ओके. म्हणून म्हटलं. चालेल चालेल. नक्की. लेक्चर कम्प्लीट झालं की लगेचच तुम्ही काय करा मॅडम, तुमच्या ह्या आजच्या लेक्चरवरती 2 क्वेश्चन पण मला द्या, जे मला मुलांना ह्याच्यासाठी म्हणजे गृहपाठासाठी देता येतील. नक्की, मी पाठवते मॅडम, तुम्हाला सांगते. हा, हो हो हो. एक 5 मिनिट थांबूया आणि सुरू करूयात. चालेल. 11:05 सुरू करू आपण. हां हां. ओके. हॅलो मॅडम. हा हा मॅडम, मला ते माहिती सेवेची व्याख्या सांगून सेवेसाठी इंटरनेटचा वापर कसा करता येईल हे आन्सर मिळालं नाहीये मॅडम. तू ह्याच्यात ये, लायब्ररीमध्ये ये, मी तुला त्याचं उत्तर कसं द्यायचं ते सांगते. ओके ओके, ठीक आहे मॅडम. मी तुम्हाला सगळ्यांना एकदा कल्पना दिलेली आहे की एखाद्या वेळेस आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये परीक्षा असेल तर त्याच्या आत तुमचे मला गृहपाठ त्यांना पाठवायचे आणि मग शेवटीपर्यंत जेवढ्यांचे येतील मी तेवढ्यांचेच पाठवून देईन. त्यामुळे तुम्ही मॅडम, हे गृहपाठ ऐकून घ्या अगोदर मी काय बोलते ते. सर्व मुलांनी ऐकून घ्या मी काय सांगते ते. तुमच्या माहिती पुस्तिका आपण कॉलेजमध्ये आले, तुमच्या सगळ्यांचे ऍडमिशन करून घ्या. ते फॉर्म जमा करायचे. त्याची डेट आली, त्यांनी मला युनिव्हर्सिटीकडून लेटर आले की ते फॉर्म जमा करा, की जेवढे जमा असतील मी तेवढेच नेऊन जमा करून देणार. बाकीच्यांचे ऍडमिशन ऑटोमॅटिक कॅन्सल होतील हे लक्षात घ्या. त्यामुळे लवकरात लवकर येऊन तुमच्या ते माहिती पुस्तिका न्या. म्हणजे नेऊ नका, माहिती पुस्तका न्या, पण तो फॉर्म भरायसाठी 10वीचं सर्टिफिकेटचे एक झेरॉक्स घेऊन या आणि इथं ऍडमिशन फॉर्म तुमचा भरून द्या. आणि गृहपाठ मी जसे जसे देते तसे तसे मला आखीव तवावरती लिहून आणून ते दाखवा. करेक्ट करून घ्या. ओके मॅडम. हा, आणखीन कोणाला काही शंका आहे का? यशवंत पवार ना सर, काय नाव तुमचं? यशवंत कुंभार मॅडम. यशवंत कुंभार सरांनी खूप छान लिहिलेत गृहपाठ. त्यांनी आणून काल मला चेक करून दाखवले. त्याच्यासाठी ग्रंथालय संघटन आणि व्यवस्थापनाचं मी एक वरती PDF पहिला सेंड केलेली आहे आपल्या ग्रुपमध्ये. त्या PDF मध्ये ह्या सगळ्याची उत्तरं अगदी व्यवस्थित आहेत. त्याने त्याच्यामध्ये बघून लिहिलेत, फार सुंदर उत्तरं लिहिलेत. तर तुम्ही पण ती PDF मी पहिला शेअर केली आहे, ती चेक करा. त्याच्यामध्ये उत्तरं याची आहेत. आणि आता मॅडमचं लेक्चर व्यवस्थित ऐका. मॅडम पण आज तुम्हाला 2 प्रश्न देतील, तेही मला लिहून आणून द्या. ठीक आहे? ओके मॅडम. हा, अजून कोणाला काय प्रश्न आहे का, काय शंका आहे का? शंका असेल तर विचारा किंवा व्हॉट्सअप वरती मेसेज टाकला तरी चालेल. 2-3 मुलं मॅडम आज जॉईन करू शकणार नाहीत, कारण ते इंटर्नशिप मध्ये असल्यामुळे शाळेत आहेत. त्यामुळे त्या 3 मुलांना जमणार नाहीये जॉईन व्हायला. त्यांनी कालच जाऊन सांगितलंय. त्यामुळे आपण एक 2-3 मिनिटं अजून वाट बघूया आणि लगेच लेक्चर सुरू करूया, जेवढे आहेत तेवढे. चालेल मॅडम, चालेल.
मॅडम सुरू करूया. ओके चालेल मॅडम, सुरू करते मग मी. मॅडम काय नवीन जॉईन झालेत का? हो मॅडम, जॉईन झालेत. टोटल 13 जण दिसत आहेत आता जॉईन झालेले, कनेक्टेड आहेत. हा ठीक आहे ठीक आहे. मग सुरू करूयात मॅडम. चालेल. आपल्याला मॅडमचा परिचय मी गेल्या वेळच्या लेक्चरमध्ये दिलेलाच आहे. नव्याने परिचय करून देत नाही आणि त्याच्यामध्ये वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया, म्हणजे आपल्याला जास्त वेळ लेक्चरसाठी मिळेल. ठीक आहे मॅडम? हो नक्कीच मॅडम, चालेल. तुम्ही सुरू करा. काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. नक्कीच नक्कीच मॅडम. चालेल. ओके. तर मुलांना आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या लायब्ररी मॅनेजमेंट म्हणजे ग्रंथालय व्यवस्थापनाचा पूर्ण सिलेबस जेवढा आहे त्याचा आपण जस्ट गो थ्रू केलं होतं. ठीक आहे, आपल्याला या पेपरमध्ये काय काय शिकायचं. तर आपण आता पहिलं लेक्चर, आपलं पहिलं प्रकरण जे आहे ग्रंथालय व्यवस्थापन म्हणजे काय हे आज बघणार आहोत. तर आजच्या आपल्या लेक्चरचे कंटेंट काय असणार आहेत तर हे तुम्हाला समोर स्लाइडवर दिसतच असेल की ग्रंथालयाचे घटक काय आहेत. प्रमुख 3 घटक, ग्रंथालयाचे 5 सिद्धांत ग्रंथालय शास्त्राचे, ग्रंथालयात केली जाणारी विविध कामं, ग्रंथालय व्यवस्थापन, त्याची व्याख्या आणि त्याचे तत्वे आणि कार्य. तर या सगळ्याचा आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. तर पहिला आपण बघू ग्रंथालयाचे घटक. तर ग्रंथालयाचे घटक म्हटलं तर मग 3 मुख्य घटक आहेत. S.R. रंगनाथन जे आपले डॉक्टर S.R. रंगनाथन, ज्यांना आपण ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. तुम्हाला प्राजक्ता मॅडमने त्यांच्या पहिल्या लेक्चरमध्ये त्यांच्याविषयी बऱ्यापैकी ब्रीफ इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर त्यांनी जे आपल्याला सांगितलं त्याच्याप्रमाणे ग्रंथालयाचे 3 प्रमुख घटक आहेत. ते कोणते तर ग्रंथ, वाचक आणि ग्रंथालय सेवक किंवा ग्रंथपाल. तर ते काय म्हणतात, रंगनाथन काय म्हणतात की अ लायब्ररी एक्झिस्ट when the 3 components of its trinity means the readers, the books and the staff are in purposive contact with each other. म्हणजे ग्रंथालयाचे हे जे 3 प्रमुख घटक आहेत, ग्रंथ, पुस्तकं आणि ग्रंथालय सेवक, हे जेव्हा एका पर्पोजिव्ह हे एक कामामुळे एकत्र येतात त्या प्रोसेसमध्ये, तर त्याच्यामुळे ग्रंथालय ऍक्च्युली अस्तित्वात आहे. तर आपण आता एक घटकाचा थोडक्यात एक जस्ट हे करू. ग्रंथ म्हणजे काय, तर ज्यामध्ये ज्ञान ग्रंथित केले जाते किंवा संग्रहित केले जाते ते ग्रंथ होत. मग ते म्हणजे मग त्यात कुठल्या कुठल्या याचा हे होतो, समावेश होतो. मग सर्व प्रकारचं ज्ञान साहित्य, मग तुमची टेक्स्टबुक असतील, क्रमिक पुस्तकं, पाठ्यपुस्तकं असतील, रेफरन्स बुक्स असतील, माहितीपत्र काही ग्रंथ असतील, नियतकालिके असतील, तुमचे मॅगझिन्स असतील, वर्तमानपत्र असतील, हस्तलिखिते आहेत, प्रबंध असतात, पेटंट्स असतात, नकाशे असतात, काही जुनी चित्र असतात किंवा आता अकॅडमिक ह्याच्यामध्ये म्हणाला तर आपलं काही कॉलेजचं पब्लिकेशन असेल, आपण रिसर्च पेपर वगैरे प्रबंध हे करतो, ते सगळं, त्या सगळ्याचा समावेश ग्रंथामध्ये होतो. आणि मग ग्रंथालय म्हणजे काय की ह्या सगळ्या ग्रंथाचा संग्रह म्हणजे ग्रंथालय. तर ग्रंथाचा संग्रह करण्याचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे की ते वाचलं जावं, एका ग्रंथातलं ज्ञान दुसऱ्या सगळ्याकडे पोचलं गेलं पाहिजे, त्याचा वाचकांना उपयोग झाला पाहिजे. विविध प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या वाचकांच्या गरजा आहेत त्या लक्षात घेऊन ग्रंथसंग्रह करणे, त्याचे समृद्ध करणे आणि मग तो वाचकांना उपलब्ध करून देणे, ह्याचे मुख्य काम ग्रंथालय करत असतात. पण म्हणून म्हणजे लायब्ररी म्हणजे काही स्टोअर हाऊस नाही किंवा गोदाम नाही की तिथे ग्रंथ ठेवलेत. पूर्वी मॉडर्नायझेशनच्या आधी असं होतं की प्री मॉडर्नायझेशन एरा म्हणू आपण तिथे,
की तिथे फक्त ग्रंथालयाचं काम म्हणजे ऍक्च्युली गोदामासारखं होतं, स्टोअर हाऊस. ग्रंथालय वर्क ॲज अ स्टोअर हाऊस. कारण की पूर्वी प्रिंटिंगचे जेव्हा प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अस्तित्वात नव्हती तेव्हा पानांवर किंवा त्या ह्याच्या काचेवर लिहिलेलं असायचं भूजपत्रावर. मग ते हँडल करण्यामध्ये त्याला त्रास व्हायचा म्हणून त्याचे जास्त देवाणघेवाण केली जायची आणि ग्रंथालय वर्क ॲज अ स्टोअर हाऊस. पण प्रिंटिंग टेक्नॉलॉजी ह्याच्यानंतर कसं कागदाचा शोध वगैरे लागल्यावर त्याच्यानंतर खूप फरक झाला. आयसीटी टेक्नॉलॉजीचा वगैरे सगळा शोध लागल्यावर. त्यामुळे आता ग्रंथालयाचा प्रमुख हे काय आहे, की जी काही माहिती आहे, जी काही ग्रंथसंपदा आहे ती वाचकापर्यंत पोहोचली पाहिजे. त्याचा फायदा वाचकांना फायदा त्यांना त्यांच्या ज्ञान ह्याच्यासाठी झाला पाहिजे. तर त्याचे मग त्याच्याप्रमाणे ग्रंथसंग्रह समृद्ध करणे व तो वाचकांना उपलब्ध करून देणे, या वाचकांच्या ज्ञानाच्या गरजा भागवणे हे प्रमुख काम आहे ग्रंथालयाचे. तर जसं ग्रंथालय ही एक सामाजिक आणि शैक्षणिक संस्था आहे. तर शिक्षणाचे उद्दिष्ट कसं, की विद्यार्थ्यांना ज्ञान देणे, त्यांच्यामध्ये व्यावसायिक कौशल्य वगैरे विकसित करणे, त्यांच्यावर सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची मूल्य वाढवणे, त्यांचे जतन आणि संवर्धन करणे. तर ह्या शिक्षणाचा जो हा उद्दिष्ट आहे, त्याला सपोर्ट करणे म्हणजे त्याच्या रिलेटेड जे काही साहित्य आहे, नॉलेज त्याच्यामध्ये जे ग्रंथ साहित्य आहेत ते त्या वाचकांना उपलब्ध करून देणे. ती नवीन माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे, ह्या सगळ्याचं माहिती केंद्र म्हणून काम करण्याचं काम हे ग्रंथालयाचं प्रमुख कार्य आहे. मानवाच्या ज्या काही सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक गरजा आहेत, त्याच्या साहित्यात रिलेटेड ज्या सगळ्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम हे ग्रंथालयाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. तर अशा प्रकारे हे ग्रंथ, वाचक आणि ग्रंथालय सेवक. कारण की ग्रंथ असतील तर वाचक आहेत म्हणून ग्रंथ आहेत आणि ह्या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे ग्रंथालय सेवक म्हणजे ग्रंथपाल हा काम करत असतो. तर हे 3 मुख्य घटक आहेत. एस आर रंगनाथन यांच्या याच्यानुसार ग्रंथ, वाचक, ग्रंथालय सेवक. तसंच नंतर ग्रंथालय एस आर रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राचे 5 सिद्धांत मांडले आहेत, ज्याला 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स आपण असं म्हणतो आणि जो या ग्रंथालय शास्त्राचा पाया आहे. तर हे पण मॅडम मी तुम्हाला त्यांच्या पहिल्या लेक्चरमध्ये त्याचं ब्रीफ इंट्रोडक्शन खूप व्यवस्थितरित्या केलेलं आहे. आपण एक जस्ट पास्टमध्ये त्याची एक जस्ट ठेवली. 5 कुठले नियम हे आहेत सिद्धांत. तर पहिला म्हणजे की ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत. बुक्स आर फॉर यूज. म्हणजे सगळे ग्रंथ जे काही ग्रंथसाठा आहे ग्रंथालयामधला जो सगळे ग्रंथ वगैरे हे ते कसे उपयोगासाठी आहेत. त्याचा म्हणजे त्याचा हे संदर्भ कसा आहे या पहिल्या लॉचा, की पूर्वी जसं मी म्हटलं की फक्त लायब्ररी वर्क ॲज अ म्हणजे ग्रंथालय ही फक्त स्टोअर हाऊस सारखे होते. ते वाचकांना त्याचा लाभ घेता येत नव्हता वाचनासाठी वगैरे. फक्त तिथे ग्रंथ संग्रह केले जायचे. पण आत्ताचा या लॉच्या हे काय आहे, की ग्रंथ उपयोगासाठी आहे. त्याला नुसतं तुम्ही ह्याच्यात बांधून ठेवू नका पडद्याच्यामध्ये. तर त्याचा प्रिझर्वेशन आणि स्टोरेज म्हणून तर त्याचं वाचन वाढलं पाहिजे. वाचकाप्रमाणे ते पोहोचले पाहिजे त्यातलं ज्ञान वगैरे. तर म्हणून सगळे ग्रंथ हे उपयोगासाठी आहे. बुक्स आर फॉर यूज. दुसरा नियम सिद्धांत काय आहे, की प्रत्येक वाचकास त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे. इथे एव्हरी रीडर हिज बुक, एव्हरी रीडर हॅव हिज ऑर हर बुक. म्हणजे इथे त्यांचा रंगनाथांचा हे स्ट्रेस सगळा त्यांनी कुणाला दिलाय, की वाचकाला महत्व दिलंय, की वाचकाच्या ज्या काही कुठल्याही प्रकारच्या गरजा असतील, सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, त्या सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजेत ग्रंथालयाकडून. त्यामुळे त्याला जी माहिती हवी आहे ग्रंथालयामधून, तर त्यामुळे त्याला जे आवश्यक ग्रंथ आहे तो त्याला मिळाला पाहिजे. तर हेच इनडायरेक्टली कसं ओपन ऍक्सेस सिस्टीम म्हणजे कसं पूर्वी कसं क्लोज ऍक्सेस असायचं, की तुम्हाला स्वतःला पुस्तकं जाऊन स्वतः बघता येत नसायची. तुम्हाला ग्रंथपालाला किंवा ग्रंथालय सेवक जो कोणी असेल त्याला फक्त ओके मला व्यवस्थापनाचं पुस्तक पाहिजे. मग तुम्ही सांगणार तर तेवढंच तो आणून देणार. पण आता कसं ओपन ऍक्सेस म्हणजे की पुस्तकं मांडलेली असतात सब्जेक्ट वाईज किंवा त्यांना जसं योग्य असेल त्या ग्रंथालयाची जशी गरज आहे त्याच्याप्रमाणे आणि तुम्ही स्वतः हाताळू शकता. मग तुम्ही समजा त्या व्यवस्थापनाची पुस्तकं जिथे ठेवले तिथे गेलात, तर तिथे तुम्हाला सगळीच त्या व्यवस्थापनाची जेवढी पुस्तकं तेवढी सगळीच पुस्तकं एका ठिकाणी सगळी मिळतात. त्यामुळे कसं तुम्हाला तुम्ही एक पुस्तक घ्यायला, पण तुम्ही नजर टाकता जेव्हा बाजूला, तर दुसरी पण अशी काही पुस्तकं भेटतात की तुम्हाला जास्त उपयोगाची वाटतात. तर म्हणून कसं
ओपन ऍक्सेस हे दिलं पाहिजे. तर हे या ह्याच्यामध्ये की प्रत्येक त्यामुळे कसा हा सिद्धांत पर्पज त्याचा असं होते की ओपन सिस्टीम असेल, ओपन ऍक्सेस असेल पुस्तकांची, तर प्रत्येक वाचकाला त्याचं हे मिळू शकतं. त्याला आवश्यक असलेला ग्रंथ मिळू शकतो. त्याला आवश्यक असलेली इन्फॉर्मेशन माहिती मिळू शकते. तिसरा हे आहे सिद्धांत की प्रत्येक ग्रंथास त्याचा वाचक मिळाला पाहिजे. म्हणजे एव्हरी बुक हॅव इट्स रीडर. जसं प्रत्येक वाचकाला त्याला हवी असलेली इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे, त्याला हवा असलेला ग्रंथ मिळाला पाहिजे. तसंच प्रत्येक ग्रंथाला सुद्धा त्याचा वाचक मिळाला पाहिजे. तर इथे रंगनाथांचं काय मत आहे की म्हणजे लायब्ररीत जे काही ग्रंथ आहेत त्या प्रत्येकाला काहीतरी प्रत्येकाचा वापर झाला पाहिजे. मग ते कसं की आपण म्हणजे जेव्हा क्लोज ऍक्सेस असेल तर कसं तुम्ही पर्टिक्युलर तुम्हाला एकच माहिती असेल तेवढंच तुम्ही बघता. तेच जर जसं मी म्हटलं ओपन ऍक्सेस असेल तुमचं ग्रंथालयाला ओपन ऍक्सेस सिस्टीम असेल तर तुम्ही जाऊन तुम्हाला हवं असतं त्या इकडे जाता. पण तुम्ही सहज जाताना चाळतात आजूबाजूची पुस्तकं. मग तेव्हा तुम्हाला एखादं पुस्तक आवडू शकतं जे तुम्हाला माहित नव्हतं. पण त्यामुळे मग कसं अदरवाईज त्या पुस्तक कोणी वाचलं नसतं. पण तिथे तुम्ही बघितलं आणि त्याचे कंटेंट म्हणजे तुम्हाला वाटतं की ओके हे पुस्तक द्या, पण माझ्या कामाचं आहे. तर असं करून कसं जे पुस्तकाकडे दुर्लक्ष होतं, तर त्या पुस्तकाला पण वाचक मिळतो. तेही वाचलं जातं. त्यामुळे कसं म्हणून त्यांनी सांगितलं की ओपन ऍक्सेस सिस्टीम हवी ग्रंथपालांनी ग्रंथालयात ओपन ऍक्सेस सिस्टीम ठेवावी आणि नवीन पुस्तकं जेव्हा कधी लायब्ररीमध्ये येतात, तर त्याचा न्यू अरायवल डिस्प्ले कॉर्नर म्हणून असतो ग्रंथालयात आपण मांडायची असेल. नवीन पुस्तकं आली की एक ग्रंथालयाच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी जो नियम रूल्स केले असतील त्याच्याप्रमाणे 2 दिवस, आठवडाभर तिथे त्याचा डिस्प्ले करून ठेवायचा. असं म्हणजे कसं एंट्रन्सलाच तिथे येताना दिसतं, की ओके ही नवीन पुस्तकं आता आली आहेत ग्रंथालयात. हे आपल्याला पण कळतं. मग कुतूहलापोटी का होईना आपण जस्ट एक बघितलं जातं किंवा पुस्तक ऍक्च्युअली चाललं नाही हातात, तरी जस्ट कव्हर पेज बघून एक आपल्याला आढळलं, की ओके या विषयावर आणि मग कधीतरी आपल्याला जेव्हा हवं असतं तेव्हा पटकन आठवतं, अरे हां, बघितलं होतं आपण हे पुस्तक. तर त्यामुळे असं करून जेवढी काही सगळीच पुस्तकांना मग त्याचा वाचक वर्ग मिळाला पाहिजे. ही ग्रंथपालाची जास्त म्हणजे ह्याच्यावर जबाबदारी आहे. ग्रंथपालावर जास्त जबाबदारी आहे, की ती सगळं कलेक्शन कसं वाचकाच्या समोर येईल, त्यांना कसं गो थ्रू करता येईल. ओपन ॲक्सेस सिस्टम ठेवली, हे न्यू अरायव्हलचे डिस्प्ले लावले, रेफरन्स सर्व्हिस प्रोव्हाईड केली किंवा जेव्हा आपण तालुकीकरण करतो त्याच्यामध्ये आता तुम्ही जेव्हा शिकाल पुढे, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल, की सब्जेक्ट एनालिटिकल एंट्रीज वगैरे जे आहेत विषयानुसार त्या सगळ्या हे असतील, क्रॉस रेफरन्स असेल, तर तुम्हाला सगळ्याच वाचकांना, सगळ्याच ग्रंथांना वाचक वर्ग मिळू शकतो. तर अशा प्रकारे हा सिद्धांत आपण हे करू शकतो. चौथा आणि महत्वाचा हे आहे, की सेव्ह द टाईम ऑफ द रीडर म्हणजे वाचकांचा आणि पर्यायाने ग्रंथालय सेवकाचा वेळ वाचवला पाहिजे. तर इथे पूर्ण म्हणजे यांनी संगणकाने हे 5 सिद्धांत लिहिताना वाचकाला मध्यभागी ठेवलं आहे आणि त्याच्या भोवती मग बाकीच्या सगळं ग्रंथालयाची कामं त्याची हे सगळं फिरतं ठेवलेलं आहे. त्यामुळे इथे त्यांचा चौथा लॉ हेच करते, की वाचकाचा वेळ कमीत कमी वेळेत त्याला जास्तीत जास्त कशी आणि योग्य ती हवी ती राइट इन्फॉर्मेशन ॲट राइट टाईम फॉर राइट रीडर असं जे आहे एस. रंगनाथनचं म्हणणं, ते तुम्हाला इथे देता आलं पाहिजे. मग ते होण्यासाठी तुम्ही म्हणजे काय हे केलं पाहिजे, की म्हणजे वाचक लायब्ररीमध्ये आण्यापासून त्याला हवं ते पुस्तक त्यांनी डिमांड केल्यानंतर ते पुस्तक त्याला मिळवून देणे आणि मग ते घेऊन तो बाहेर जाईपर्यंतचा पूर्ण वेळ जितका आपल्याला कमीत कमी वेळेत ही सर्व्हिस त्याला देता येईल, ते ग्रंथपालाने त्याच्यावर काम केलं पाहिजे. तर हे कसं मग काय करायला पाहिजे व्यवस्थापनाने, की मग आता नवीन-नवीन सर्व्हिस टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. तर मग त्यामुळे त्याचं अडॉप्शन केलं पाहिजे. त्या हे अवगत केल्या पाहिजेत. म्हणजे कसं आधी आपल्याकडे पूर्वी जसं रजिस्टरवर हँड रिटन लिहावं लागायचं सगळं इश्यू रिटर्न म्हणजे देवाण-घेवाण पण सगळं हँड रिटन व्हायचं, मॅन्युअली व्हायचं. आता कसं वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वगैरे असल्यामुळे आयसीटी टेक्नॉलॉजीमुळे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत. तर त्यामुळे फक्त काय तुमचा पुस्तकाचा नंबर टाकला, तुमचा बारकोडचा नंबर टाकला, की तुमचं पटकन इश्यू रिटर्न होऊन जातं. म्हणजे ती जी लिहिण्याची वगैरे प्रोसेस त्याच्यात जो वेळ जायचा तो वेळही आता वाचू शकतो. त्यामुळे आयसीटीचे वेगवेगळे जे नवीन टेक्नॉलॉजी आल्या त्या ग्रंथालयांनी आत्मसात केल्या पाहिजेत. त्याचं ट्रेनिंग पण वाचकांनाही दिलं पाहिजे. म्हणजे समजा एखादा पुस्तक सांगितलं ओपॅक वगैरे असेल, ओपॅक मे बी तुम्हाला कदाचित झालं असेल तर किंवा आता येत्या लेक्चरमध्ये तुम्हाला कळेल, की जे काही ओपॅक म्हणजे काय, की आता आपल्याकडे सॉफ्टवेअर्स वगैरे असतात ग्रंथालयाचे.
तर जे काही आपले ग्रंथ संपदा आहे त्याचा सगळा रेकॉर्ड आपण कॉम्प्युटरमध्ये आपल्या डेटाबेसमध्ये सेव्ह हे असतो. त्यामुळे तुम्हाला समजा एखादं पुस्तक सर्च करायचं असेल, मग तुम्ही टायटलने सर्च करा, ऑथर म्हणजे लेखकाच्या ह्याने सर्च करा किंवा पब्लिशरच्या इन्फॉर्मेशनने सर्च करा. ते तुम्हाला पटकन तिथे तुम्ही टाकलं, जसं आपण Googleला सर्च करतो तसं तिथे तुम्ही टाकलं नाव, तर ते पटकन तुमच्या लायब्ररीत आहे की नाही ग्रंथालयात, आणि जर असेल तर मग ते इश्यूड आहे की आता शेल्फवर आहे जागेवर उपलब्ध, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला एका क्लिकमध्ये कळते. तर या अशा काही सर्व्हिसेस आपण दिल्या पाहिजेत आयसीटीचा वापर करून, जेणेकरून मग कमीत कमी वेळेत ह्यांना वाचकांना योग्य ती सेवा मिळेल. आणि 5वा आणि शेवटचा सिद्धांत आहे की लायब्ररी इज अ ग्रोइंग ऑर्गॅनिझम, म्हणजे ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. आता ग्रोइंग ऑर्गॅनिझम इन व्हॉट सेन्स, की जसं लेखक ग्रंथामध्ये आपण ग्रंथालयात दरवर्षी नवीन नवीन पुस्तकं घेत असतो. वाचकही वाढत असतात. मुलं म्हणजे विद्यार्थी संख्या वाढते. नंतर स्टाफही त्याच्याप्रमाणे वाढत असतो गरजेप्रमाणे. म्हणून मग व्यवस्थापकांनी जेव्हा संस्थेच्या व्यवस्थापकांनी जेव्हा तुम्ही लायब्ररीचं इमारत वगैरे किंवा हे करता बिल्डिंगचं हे, तेव्हाच आधीचं फ्युचर हे भविष्यकालीन विचार करून आधी सुरुवातीला म्हणजे जास्त जागेचा नंतर प्रॉब्लेम येणार नाही. वाढती पुस्तकांची ग्रंथसंख्या, वाढती विद्यार्थ्यांची संख्या आणि वाढती सेवकांची संख्या हे लक्षात घेऊनच तशी बिल्डिंगची रचना केली पाहिजे. तशी स्पेस एक्स्ट्रा ठेवली पाहिजे जागा, की दरवर्षी आपण ग्रंथ घेणार आहोत, तर त्याला नंतर काही ठेवायला वगैरे प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी या सेन्समध्ये त्यांनी लायब्ररी इज अ ग्रोइंग ऑर्गॅनिझम असं म्हटलंय, कारण की त्या वाढतच जातात. कारण की आपण काही कमी होत नाही. जास्त म्हणजे दरवेळी आपण काढतो तेव्हा काय म्हणजे जास्तीत जास्त ग्रंथालयातनं आपण काय विड्रॉल करू शकतो, तर सिलेबस वगैरे बदलला, अभ्यासक्रम बदलला, तर जुनं झालंय तर त्याच्या आपण ठराविक कॉपी घेऊन बाकी कॉपी आपण रद्दीमध्ये टाकू शकतो. पण जी रेफरन्सची बुक्स आहेत तुमची याची संदर्भ ग्रंथ, ते आपल्याला कायम तसेच ठेवावे लागतात. ते आपण रद्दबातल करू शकत नाही. तर त्यामुळे त्याच्यासाठी भविष्याची हे लक्षात घेऊन कायम जास्तीत जास्त म्हणजे नंतर हे पुस्तकं ठेवायला जागा असेल, ते कमतरता होणार नाही हे लक्षात घेऊनच व्यवस्थापकांनी लायब्ररीची इमारतीची वगैरे अशी सगळी संरचना केली पाहिजे. तर हे 5 नियम आहेत. हे एस.आर. रंगनाथांनी हे त्यांनी त्यांच्या फेमस पुस्तक आहे त्यांचं 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स, जे लिहिले त्यांनी 1928 मध्ये आणि 1931 मध्ये ते त्यांच्या 5 लॉज ऑफ लायब्ररी सायन्स या पुस्तकात प्रसिद्ध झाले. तर तेव्हापासून हा आपल्या ग्रंथालय शास्त्राचा पाया म्हणून हे 5 सिद्धांत वापरले जाते. हे याच्यावरच आपलं पूर्ण ग्रंथालय शास्त्र चालतं. तर तुम्हाला हे कायम म्हणजे लक्षात ठेवावे तुम्ही. पुढचं आपण बघूया की ग्रंथालयातील विविध कामे. आता ह्याच्यामध्ये आपण ग्रंथालयातली जी महत्वाची रोजची कामं आहेत, रुटीन कामं आहेत, दैनंदिन कामं म्हणा, इम्पॉर्टंट कामं आहेत, ती यात आपण हे करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं ग्रंथालय म्हटलं की काय, मग ग्रंथ निवड आणि ग्रंथ खरेदी. तर याच्यामध्ये ग्रंथ निवड आणि ग्रंथ खरेदीमध्ये आपण जसं प्रत्येक वेळी ग्रंथालयात प्रथम योग्य ते ग्रंथ घेतले गेले पाहिजेत. मग दरवर्षी त्याच्यामध्ये नवीन भर घातली गेली पाहिजे. ग्रंथ निवड आणि खरेदी करताना आपण म्हणजे आता प्रत्येक ह्याच्यामध्ये नुसतं ग्रंथपाल नाहीत, पण लायब्ररी कमिटी असते, ग्रंथालय समिती असते. त्यांच्या मदतीने ग्रंथालयाचे आपण कलेक्शन वाढवत गेलं पाहिजे, की त्या ग्रंथालय समिती कशी असते, ग्रंथालय समितीमध्ये कंपोनेंट म्हणजे एक तर प्रिन्सिपल, ग्रंथपाल आणि तुमचे जेवढे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत तुमच्या ह्याचे. आता आपण समजा कॉलेजचं घेतलं, महाविद्यालयाचं, तर महाविद्यालयामध्ये जेवढे प्रत्येक ह्याचे हेड आहेत, डिपार्टमेंट हेड, ते एक नॉन टीचिंग रिप्रेझेंटेटिव्ह युजुअली तो तुमचा हेड क्लार्क किंवा ओएस ऑफिस सुप्रिटेंडेंट असतो, जो फायनान्शियल बाजूची बघण्यासाठी, आणि एक स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह. ही आपली ग्रंथालय समितीची ऍक्च्युली कंपोनंट आहेत. तर ही समिती असते. मग त्यामुळे आपली संस्था कुठल्या प्रकारचं शिक्षण देते. आता समजा तुमचं बीएड कॉलेज आहे. मग बीएड कॉलेजला लागणारी पुस्तकं, त्याला लागणारी क्रमिक पुस्तकं म्हणा, त्याला लागणारी संदर्भ पुस्तकं, त्याची पाठ्येतर वगैरे, ते त्याच्या लागणारे जर्नल्स, त्याला लागणारे अजून मॅगझिन्स असतील, ते त्याची सगळी हे खरेदी किंवा हे केली जाते. हे रेकमेंडेशन जे आहे ते हे लायब्ररी कमिटी करते. किंवा त्याच्यामध्ये स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह असल्यामुळे स्टुडंटचंही ते म्हणजे विद्यार्थ्यांचा एक हे असल्यामुळे तर त्यांचाही तिथे विचार केला जातो. तर हे ग्रंथ निवड व ग्रंथ खरेदी करताना नंतर त्याच्यामध्ये पण स्टेप्स आहेत, जे आपण नंतर पुढे ग्रंथ खरेदी म्हणून आपल्याला पूर्ण वेगळं सेपरेट प्रकरण आहे, त्याच्यामध्ये आपण त्याचं
ऍक्च्युअल प्रोसेस काय असते ग्रंथ निवड आणि खरेदी करताना हे आपण बघणार आहोत. त्याची निवड साधने काय वगैरे. तर नंतरचं आहे की टेक्निकल प्रोसेसिंग ग्रंथोपस्कार. म्हणजे जसं मी मागच्या वेळी पण जस्ट थोडक्यात सांगितलं होतं की ग्रंथ जेव्हा लायब्ररीत येतो, ग्रंथालयात येतो, त्याच्यानंतर त्याच्यावर बऱ्याच प्रक्रिया होतात. म्हणजे त्यावर समजा आधी ऍक्सेशनिंग केलं जातं, नंतर मग त्याच्यावर तालिकीकरण होतं, वर्गीकरण होतं, मग त्याचं प्रॉपर त्याला जे काय बारकोड बिरकोड असतील ते लावावे लागतात आणि मग ते जसं तुमचे ग्रंथालयाची अरेंजमेंट आहे शेल्फची की समजा विषयानुसार पुस्तकं ठेवली आहेत, डीडीसी नुसार डीडीसीच्या ड्यू डेसिमल क्लासिफिकेशन सिस्टीम नुसार पुस्तकं लावली असतील तर त्याच्याप्रमाणे ती पुस्तकं कपाटावर जातात, शेल्फवर जातात. तर हे सगळं टेक्निकल प्रोसेसिंगच्या अंडर येतं. म्हणजे ग्रंथावर जे सोपस्कार केले जातात त्याच्यामध्ये येतं. नंतर आहे पुढचं की वर्तमानपत्र व नियतकालिके खरेदी. जसं मी म्हटलं की ग्रंथ जसं आपण घेतो ग्रंथालयामध्ये तसंच त्याच्या तुमच्या सब्जेक्ट रिलेटेड हे मासिके, जर्नल्स, मॅगझिन्स, पिरियडिकल्स तेही घेणं तितकंच आवश्यक आहे. आणि त्याबरोबर वर्तमानपत्र वगैरे रोजचं रिसेंटली करायला. आणि म्हणजे ही आपण का नियतकालिके आणि मासिके का घेतली पाहिजेत? कारण त्याच्यात लेटेस्ट आणि रिसेंट इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. जी आपण पुस्तकं कारण कसं पुस्तक एकदा पब्लिश झालं, तर त्याच्यानंतर नवीन एडिशन जेव्हा येईल तेव्हा त्याच्यानंतरचे जे काही अपडेट्स आलेले असतील, ते त्या न्यू आपल्याला एडिशनमध्ये मिळतात. पण तेच मॅगझिन्स किंवा जर्नल जे असतात, ते युजुअली वीकली म्हणजे काही वीकली पब्लिकेशन असतात, काही मंथली असतात, काही 3 महिन्यातनं त्रैमासिक असतात, काही 6 महिन्यातनं एकदा, काही वार्षिक असतात. तर म्हणजे त्याचे आपल्याला त्या फील्डमधली लेटेस्ट इन्फॉर्मेशन आता चालू घडामोडींची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला नियतकालिके वगैरे पण ठेवली गेली पाहिजेत. मग त्या नियतकालिकांना कसं मग नियतकालिकांची ऑर्डर करणं, मग त्याची हे देणं, निवड करायची, निवड करणे, मग त्याची वर्गणी भरणे, त्याच्या रिलेटेड सगळं काय कम्युनिकेशन आहे, पत्रव्यवहार वगैरे करणं, ते मग नंतर ते पुस्तकं वगैरे मग ती नियतकालिके एकदा सुरू झाल्यावर मग त्याच्याप्रमाणे मग त्याचं नोंद करणं, नोंदवही नियतकालिकांच्या ह्याच्यामध्ये कार्डेक्स किंवा काही ठिकाणी कार्डेक्स येतात. आता ह्याच्यामध्ये मॅनेजमेंट लायब्ररी सॉफ्टवेअर असेल तर त्याच्यामध्ये वेगळं मॉड्यूल असतं. ते जसं पुस्तकांची आपण नोंद करतो तशी ह्याची नोंद करता येते. तर हे सगळं करणं आणि मग वर्षाच्या शेवटी कसं काही जसं मी म्हटलं काही वीकली असतात, काही मंथली असतात इश्यू येणारे अंक. मग ते कसं वर्षाच्या शेवटी त्याचे पूर्ण वर्षाचं एकत्र करून त्याची बांधणी करणं. मग काही ठिकाणी तसंच ठेवतात. काही ठिकाणी जर ह्याच्या लागणार असेल फ्युचर वर्कसाठी त्यांना रेफरन्ससाठी, तर मग त्याचं बाइंडिंग करून घेतलं जातं. तर ही सगळी कामं मग या ह्याच्यामध्ये येतात, त्या वर्तमान आणि नियतकालिकांच्या बाबतीत. नंतर काय आहे की ग्रंथालय नियम हा खूप म्हणजे कुठल्याही ह्याच्या म्हटलं आपण कुठल्याही संस्थेचं म्हटलं तर त्याला ती संस्था व्यवस्थितपणे सुसूत्रता येण्यासाठी त्यांच्या कामामध्ये याच्या संस्थेच्या ते काही रूल्स अँड रेग्युलेशन्स करणं महत्वाचं असतं आणि ते एकदा केले की मग सगळं काम काटेकोरपणे पार पाडता येतात. मग तसंच ग्रंथालयाचंही सुद्धा आहे. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले वेगवेगळे नियम करायला जसं मी त्या दिवशी पण म्हटलं होतं की समजा मेंबरशिप रिलेटेड नियम असतील म्हणजे विद्यार्थी हे त्याच आपण आता समजा कॉलेजच्या बाहेरच्याच बोलतोय महाविद्यालयाचं तर महाविद्यालयाचे विद्यार्थी हे बाय डिफॉल्ट त्याचे मेंबर्स आहेत बोनाफाईड मेंबर आपण ज्यांना म्हणतो स्टाफ आणि विद्यार्थी पण काही महाविद्यालय आउटसाइड मेंबर्सना सुद्धा अलाउड करतात ग्रंथालयामध्ये रीडिंग हॉल वापरण्याची सोय देतात ती फॅसिलिटी देतात तर त्याच्यासाठी मग आउटसाइड मेंबर्स असतील तर त्याच्यासाठी ग्रंथालयाचे वेगळे नियम ग्रंथालयाचे वाचक आहेत त्याच्यामध्ये पण UG-PG प्रमाणे समजा वेगळे नियम असू शकतात किती दिवसासाठी पुस्तक द्यायचं मग उशिरा विलंब केला तर मग फाईन घ्यायचा का त्याच्याकडनं दंड आकारला जातो मग किती घ्यायचा मग कसा वाढवा म्हणजे किती हे आहे तोच एक समजा माझ्याकडे जसं मी म्हटलं की ₹1 पहिला आठवडा ₹1 फाईन आहे दुसऱ्या आठवड्यापासून त्याचं ₹5 होतात नंतर मग ₹25 होतात थर्ड वीक पासून असं म्हणजे कसं हे नियम का की नियम असतील तर मग मुलं नियमाचं हे लक्षात घेऊन वेळेत पुस्तकं रिटर्न वगैरे करतात तर ह्याच्यासाठी म्हणून मग ते नियमांची गरज आहे मग त्याच्यानंतर परत पुस्तकांचे जे नियम असतील की बाबा पुस्तकं आली ती नोंद करणं नंतर मग एकदा विद्यार्थ्यांकडून इश्यू रिटर्नचे नियम आणि नंतर आल्यानंतर परत ते प्रॉपर ज्या जागेवर तिथे गेले पाहिजेत शेल्फिंगवर तर तिथे प्रॉपर ते जात आहेत की नाही त्या ठिकाणी बुक शेल्विंग करणं आणि ही सगळी आपली ऍक्च्युअली हे ग्रंथालयामधलं रुटीन वर्क आहे म्हणजे रोजचीच कामं आहेत पण तेवढीच महत्वाची कारण की त्याच्यावरच आपलं सगळं ग्रंथालयाचा कारभार चालू आहे तर हे त्याच्यासाठी म्हणून सगळे नियम करावे लागतात तर त्याचं ते एक ग्रंथपालाचं महत्वाचं काम आहे नंतर पुढचं आहे की बजेट ग्रंथालयाचा अर्थसंकल्प आता सगळी कामं तर पैशावर डिपेंड आहेत पैशाशिवाय काहीच होत नाही
कारण की आपण मग पुस्तक खरेदी असू दे, पुस्तक खरेदी असू दे किंवा पुस्तकामध्ये काही सेवांसाठी समजा काही आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागणार असेल असू दे, कम्प्युटर्स वगैरे लागणार आहेत ते असू दे, सेवक काम करतात त्यांचा पगार असू दे, सगळं जे काही असेल. तर त्यामुळे मग कसं एव्हरीथिंग डिपेंड ऑन दिस मनी. तर मग या जमा खर्चाचा अंदाज बांधणं म्हणजे तुम्ही समजा वर्षाचं तुमचं वार्षिक बजेट आपण पकडू 1,00,000 आहे. मग त्याच्याप्रमाणे मग त्याच्यासाठी तो हे निधी उपलब्ध करून देणं किंवा दुसरीकडनं अनुदान मिळवणं आणि त्याचा यथायोग्य विनिमय करणं, की म्हणजे ओके तुम्हाला 1,00,000 दिले, मग त्याच्यापैकी समजा तुमचं असं कमिटीने ठरवलं असेल, लायब्ररी कमिटीने, ग्रंथालय समितीने, की ओके यातले 50,000 तुम्ही पुस्तकावर करायचे, समजा 20,000 तुम्हाला तुमचे जर्नल्स वगैरे याच्यावर करायचे, 20,000 तुमचं ऑनलाईन ई रिसोर्सेस वगैरे काय त्याच्यावर करायचे, 10,000 तुम्हाला बाकी काही मिसलेनियस वर्क असतं म्हणा, बाइंडिंगचं म्हणा किंवा अजून काही कधी कॉम्प्युटरचं वर्क असेल, प्रिंटर मधलं हे संपलं, अशी काही तत्सम हे मिसलेनियस. असं म्हणजे तुम्हाला त्याचं सगळं बजेटचं हे करून विभागणी करून त्याचं बजेट अलोकेशन करून प्रॉपर मग त्याचा एक्सपेंडिचर तुम्ही कसा केला त्याचा अहवाल वगैरे करावा लागतो. मग त्याच्या रिलेटेड काही पत्रव्यवहार वगैरे सगळा झाला असेल तत्सम लोकांशी, संबंधित लोकांशी, तर ते सगळं तुम्हाला त्याचं डॉक्युमेंटेशन करावं लागतं. तर हे एक महत्वाचं काम आहे ग्रंथपालाचं ग्रंथालयामध्ये. नंतर लायब्ररी कमिटी आणि इन्कम एक्सपेंडिचर. जसं मी म्हटलं की लायब्ररी कमिटी जसं ग्रंथ निवडीमध्ये आणि ग्रंथालयात काही नवीन सेवा सुविधा सुरुवात करायची असतील किंवा काही नवीन मागवायचं, त्याच्यासाठी जसं लायब्ररी कमिटीचं मत हे घेतलं महत्वाचं असतं, ते लोक सजेस्ट करतात, रिकमेंड करतात. त्याचप्रमाणे जसं मग ग्रंथपालाचं हे काम आहे की वर्षभर जर सुरुवातीला जो आपल्याला बजेट दिलाय त्याचा आपण मग वर्षभर कसा वापर केला, इन्कम एक्सपेंडिचर त्याचं कसं केलं, ते जे इन्कम आहे त्याचं एक्सपेंडिचर कसं झालं, त्याचे सगळा अहवाल आपल्याला तयार करावा. मग ते कधी दैनंदिन अहवाल असतात म्हणा, कधी वार्षिक अहवाल असतील, कधी मासिक अहवाल असतील. फाईन घेताय तर फाईनचा रेकॉर्ड जर त्याचा वेगळं नोंद ठेवावी लागते, त्याचा पण सगळा तपशील ठेवावा लागतो ह्याचा. आउटसाइड मेंबरशिप दिली तर त्याचे पण पैसा आला की त्याचे सगळे व्यवहार आले, त्याचे पैशाचे रिलेटेड व्यवहार आले की त्याची सगळी मग हे ठेवणं, नोंदी वगैरे ठेवणं आणि त्याचा सगळा जमा खर्चाचा सगळा व्यवस्थित हे ठेवणं गरजेचं आहे आणि तो आपल्याला सगळा लायब्ररी कमिटी समोर मांडावा लागतो दरवर्षी आणि त्याची नोंद ठेवावी लागते फ्युचर रेफरन्ससाठी. नंतरही मध्ये कशा नॅकच्या व्हिजिट येतात किंवा अजून कसली व्हिजिट आली तर त्यावेळी तुम्हाला हे सगळं दाखवावं लागतं. त्यामुळे दिस इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट वर्क ऑफ द लायब्ररियन. आणि नंतरचं म्हटलात तर पुढचं आपण म्हटलं तर स्टॉक व्हेरिफिकेशन. स्टॉक व्हेरिफिकेशन ही कशी वार्षिक हे आहे की ग्रंथ पडताळणी किंवा प्रत्येक आपलं जे कलेक्शन आहे, पूर्ण जे आपलं ग्रंथसंपदा आहे त्याचं वर्षातनं एकदा पूर्ण पडताळणी करून बघायची. मग त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते की बाबा समजा माझं 5,000चं कलेक्शन, तर 5,000 पैकी 5,000 ग्रंथ आहेत का? किंवा त्यातले काही मुलांनी इश्यू केलेत आणि रिटर्नच केलेले नाही किंवा स्टाफकडे आहेत आणि रिटर्न करायचे राहून गेलेत. मग त्यांना ते रिमाइंडर देणं की बाबा तुमच्याकडे पुस्तकं आहेत ग्रंथालयाची तर ती रिटर्न करा. किंवा समजा हरवलं असेल एखाद्याकडनं तर मग त्या बदली नवीन पुस्तकाची प्रत आणून देणं किंवा जर ते पुस्तक समजा आउट ऑफ प्रिंट असेल तर मग त्याच्या प्रत्येक ग्रंथालयाचे नियम असतात. काही जण ग्रंथालयाची किंमत देतात किंवा दीडपट किंमत आपण घेतो त्याची अवेलेबल नसल्यामुळे मार्केटमध्ये. तर ते सगळं करणं किंवा पडताळणी करताना लक्षात आहे की काही ग्रंथ खूप जुने झालेत, क्रमिक पुस्तकं असतील, त्याचा आता सिलेबस अभ्यासक्रम बदललाय, ती आता आपल्या उपयोगाची नाहीये, मग त्याच्या फक्त ठराविक 2-4 कॉपी ठेवून बाकी पुस्तकं काढून टाकणं. हे का पुस्तकं म्हणजे रद्दीमध्ये काढणं का? कारण ग्रंथ दरवर्षीच आपण नवीन ग्रंथ घेत जातो. आपल्याला एकदा जागा मिळाली ती काही दरवर्षी वाढत नाही. जशी पुस्तकं वाढतात तशी काही आपली ग्रंथालयाची जागा वाढत नाही. त्यामुळे मग त्याच्यावर उपाय म्हणून काय? मग बाबा जी पुस्तकं म्हणजे स्पेशली क्रमिक पुस्तकं, टेक्स्टबुक सिलेबस बदलल्यामुळे जी वापरली जात नाहीयेत, तर ती तुम्ही रद्दीत काढली तर ती जागा निर्माण होऊ शकते नवीन पुस्तकं येण्यासाठी, ठेवण्यासाठी. तर ते त्यावेळी आपल्याला लक्षात येतं किंवा काही पुस्तकं हरवली, फाटली आहेत, बाइंडिंगची गरज आहे. ती पुस्तकं मग बाजूला काढता येतात. तर हे सगळी कामं ही स्टॉक व्हेरिफिकेशनच्या आधारित आणि मग ह्या स्टॉक व्हेरिफिकेशनचा आपल्याला रिपोर्टही बनवावा लागतो, अहवाल बनावा लागतो आणि तो ग्रंथालय समितीसमोर हे करावा लागतो, मांडावा लागतो. आणि मी जसं मागे म्हटलं त्याप्रमाणे हे म्हणजे स्टॉक व्हेरिफिकेशन हे कसं तुमचं किती कलेक्शन आहे, ग्रंथसंपदा किती आहे याच्यावर म्हणजे युज्युअली वार्षिक असतं. पण जर ठराविक त्याचे नियम आहेत वेगळे, जी-आर आहेत त्याचे स्वतंत्र, की समजा तुमचं 20,000च्या वर कलेक्शन आहे तर तुम्ही ठीक आहे, तुम्ही अल्टरनेट इयर तुम्ही करू शकता. 30,000पेक्षा जास्त आहे तर तुम्ही 3 वर्षातनं एकदा केलं चालतं. मोर दॅन 50,000 आहे तर तुम्ही 5 वर्षातनं एकदाच तुम्हाला स्टॉक व्हेरिफिकेशन करावं लागतं. कारण कसं एवढा ग्रंथसंपदा त्याचं सगळं ग्रंथ पडताळणी करणं त्याला वेळ लागतो. जितकी जास्त ग्रंथ तितका त्याला वेळ लागतो आणि
परीक्षा आणि हे काम कसं युजली जेव्हा तुमच्या परीक्षा असतात आणि तुम्हाला सुट्ट्या लागतात तेवढ्या कामात त्या वेळेत संपवावं लागतं. कारण की नंतर मग परत इश्यू रिटर्न म्हणजे सुरू झालं सर्क्युलेशन, मग परत त्या गोंधळ होऊ शकतो हे करण्याचा. म्हणून मग तो त्या जेवढी ग्रंथ संपला तेवढ्याप्रमाणे वर्षाचं हे केलेलं आहे. त्याचे स्वतंत्र GR आहे. ते आपण नंतर बघू शकतो. नंतर पुढचं काम आहे अजून एक महत्वाचं की विविध नोंदी, धारिका, दप्तर म्हणजे रेकॉर्ड मॅनेजमेंट थोडक्यात. की वेगवेगळ्या फाईल्स आपण मी जसं आता बोलताना हे सगळे आपण करताना आता एवढे आपण हे अर्थसंकल्प तयार करतो किंवा म्हणावं रिपोर्टिंग करतो, इन्कम एक्सपेंडिचर हे करतो. वेगवेगळे रूल्स आहेत, नियम्स आहेत ग्रंथालयाचे सगळे. तर ह्याचं सगळे आपल्याला नुसतं तोंडी आपण हे नाही करू शकत. ह्याच्या सगळ्या नोंदी आपल्याला ठेवाव्या लागतात. आणि मग ते सगळं तुमचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन असेल, तरच सगळी कामं म्हणजे जी काही हे आहेत, सगळ्या प्रोसेस आहेत ग्रंथालयाच्या, ह्या सगळ्या कमीत कमी वेळेत आणि व्यवस्थित होऊ शकतात. मग त्याच्यात रिलेटेड काही रजिस्टर्स असतील, काही समजा कम्युनिकेशन असेल, समजा ग्रंथ खरेदी किंवा नियतकालिके खरेदी संदर्भात तुम्ही एजंटशी, वेंडरशी काही पत्रव्यवहार कराल वगैरे. हे सगळं आपल्याला आपल्या ह्याच्यासाठी ठेवावं लागतं. त्याचं डॉक्युमेंटेशन प्रॉपर करावं लागतं. त्याच्या फायली मेंटेन कराव्या लागतात. नोंदवही ठेवावी लागते सगळ्या गोष्टींची. तर हे सगळं ह्याला सगळं टोटली एकंदरीत आपण रेकॉर्ड मॅनेजमेंट म्हणतो. आणि हे सगळं जर व्यवस्थित असेल, तरच मग ग्रंथालय वाचकांना पण आणि ग्रंथालय सेवकांना किंवा म्हणजे ग्रंथपालांची गैरसोय होत नाही. कारण की बाबा सगळ्या नोंदी व्यवस्थित आहेत. कोणी काही विचारलं, बाबा ह्याचं हे इथे पैसे दाखले, कुठे हे केले, तर तुमच्याकडे बिल आहे, तुमच्याकडे नोंद आहे, तुम्ही कोणाकडनं ऑर्डर केली, ही सगळी इन्फॉर्मेशन मिळते. त्यामुळे अकाउंट रिलेटेड काही क्वेरीज येतात जेव्हा हे जे असतं, तर त्या सगळ्या तिथे त्यावेळी गैरसोय होत नाही. त्यामुळे हे रेकॉर्ड मॅनेजमेंट सगळं आपल्याला व्यवस्थित करावं लागतं. तर ही सगळी कामं ही जी आपण म्हणतो ही साधारण आपली रोजची दैनंदिन म्हणा आणि महत्वाची ग्रंथालयाची रोजच्या रेग्युलर कामं आहेत. तर ही सगळी कामं कुशलतेने आणि काटेकोरपणे करायचं म्हणजेच ग्रंथालय व्यवस्थापन. हे टोटल हे जे करतो ह्याला आपण म्हणतो मॅनेजमेंट. आणि ग्रंथालयातलं म्हणून लायब्ररी मॅनेजमेंट, ग्रंथालय व्यवस्थापन. वाचकांची आणि ग्रंथांची वाढती संख्या बघून, त्यांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन, प्लस कधी ह्याचा अभाव असतो, बजेटचा अभाव आहे, निधीचा अभाव असतो, कधी सेवकांचा अभाव आहे, कधी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम असतो, लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, लॅक ऑफ बजेट, लॅक ऑफ स्टाफ. यामुळे लायब्ररी मॅनेजमेंट करणं हे जोखमीचं आणि जबाबदारीचं काम आणि दिवसेंदिवस थोडंसं कठीण होणारं काम आहे. पण हेच जर आपलं सगळं प्रॉपर रूल्स, रेग्युलेशन्स आणि प्रॉपर डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं असेल, सगळं व्यवस्थित असेल, तर मग कसं हे व्यवस्थित पार पाडण्यासाठी हे तर आपल्याला ग्रंथालयाचं काम सुरळीतपणे चालतं. आणि हे करण्यासाठी म्हणून ग्रंथपालाला व्यवस्थापनाची सगळी तंत्र आणि मंत्र अवगत असणं गरजेचं आहे. त्या तरच ग्रंथालयाची व्यवस्था उत्तम रीतीने सांभाळता येईल, ग्रंथपालाला व्यवस्थित सांभाळता येईल आणि इनडायरेक्टली ग्रंथालयाची पण सगळी उद्दिष्ट साध्य होतील. म्हणूनच आपल्याला लायब्ररी मॅनेजमेंट या पेपरचा अभ्यास करायचा आहे. तर हेच आपण या पेपरमध्ये शिकणार आहोत. तर पुढे जाऊया. तर आपण आधी व्यवस्थापनाची व्याख्या बघू. तर व्यवस्थापनाच्या कशा वेगवेगळ्या व्याख्या आहेत. जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मॅनेजमेंट ह्या टर्मच त्यांनी कोड करून हे केलेले की मॅनेज प्लस मेन प्लस टी इज फॉर टॅक्टफुल. तर याचाच अर्थ की मानवाकडून एखाद्या गोष्टीचे व्यवस्थापन कौशल्यपूर्ण रीतीने पार पाडणे म्हणजे मॅनेजमेंट. म्हणजे अर्थार्थी जसं स्पेलिंग आहे त्याच्याप्रमाणे जर हे केला गेला तर परफेक्ट अर्थ आहे याचा. आणि काही इथे मी काही ह्याचे व्यवस्थापनाचे काही मॅनेजमेंट थिंकर आहेत. त्यांनी वेगवेगळ्या व्यवस्थापनाच्या व्याख्या दिल्यात. त्या इथे सांगितल्या जसं मॅनेजमेंट अकॉर्डिंग टू रॉसमूर, मॅनेजमेंट इज द डिसिजन मेकिंग. म्हणजे व्यवस्थापन म्हणजे निर्णय घेणे होय. तर हेनरी फ्योल इज ऑल्सो नोन ॲज, ज्यांना आपण आधुनिक व्यवस्थापनाचे जनक म्हणतो, हेनरी फ्योल. त्यांनी अशी व्याख्या दिली की टू मॅनेज इज टू फोरकास्ट अँड प्लॅन, टू ऑर्गनाइज, टू कमांड, टू कोऑर्डिनेट अँड कंट्रोल. म्हणजे हेनरी फ्योल म्हणतात की व्यवस्थापन म्हणजे भविष्यकालीन अंदाज, नियोजन, संघटन, आदेशन, समन्वय व नियंत्रण करणे होय. म्हणजे या व्यवस्थापनामध्ये या सगळ्या स्टेप्स आहेत. व्यवस्थापनाच्या या सगळ्या स्टेप्स आहेत. या सगळ्या स्टेप्स फॉलो होतात अँड दॅट इज कॉल्ड इज एकत्रितरित्या मॅनेजमेंट. हेनरी कुड्स, one of the great management thinkers, Harold Kuhns and Heinz Wehrich.
ह्यांनी काय व्याख्या दिली आहे की व्यवस्थापन म्हणजे व्यक्ती किंवा संघटित कर्मचारी संस्थेची निवडक उद्दिष्टे सफलतेने पार पडू शकतील आणि अशी अनुकूल वातावरण निर्मिती आणि ती टिकवण्याची प्रक्रिया. This is the process of designing and maintaining an environment in which individuals and working together in groups म्हणजे एकटं करताना किंवा ग्रुपमध्ये काम करताना सुद्धा जे संस्थेचं जे हे आहे उद्दिष्ट ते व्यवस्थित पार पडू शकतील, ते त्याचं इन्व्हॉल्वमेंट, त्याचं वातावरण निर्माण करणं आणि ते तसंच टिकवून ठेवणं, अकॉम्प्लिश इफिशियंटली एम्स, ते म्हणजे व्यवस्थापन. आणि मग हे व्यवस्थापन उद्देश प्राप्त करण्यासाठी काही खालील संस्थानामध्ये व्यवस्थापन होणे आवश्यक, म्हणजे मेन 6M कन्सेप्ट ज्याला म्हणतो, 6M कन्सेप्ट ऑफ मॅनेजमेंट, की ज्याच्यामध्ये 6M मीन्स मेन मटेरियल, मशीन, मेथड्स, मनी अँड मार्केट, ही या 6 गोष्टीमध्ये प्रॉपर हे होणं गरजेचं आहे, तरच प्रॉपर व्यवस्थापनाचे उद्दिष्ट प्राप्त होऊ शकतं. ह्या 6 गोष्टी जर एकत्र आल्या आणि त्याचे प्रॉपर आपण मॅनेजमेंट करू शकलो तर मॅनेजमेंटचं उद्दिष्ट सफल होतं. त्यात जसं मनुष्यबळ, साहित्य, यंत्रसामुग्री, पद्धती, पैसा आणि विपणन, मार्केटिंग. सो हे 6 मेन महत्वाचे मॅनेजमेंटचे घटक आहेत, की ह्या 6 घटकावर आपण काम केलं तर प्रॉपर मॅनेजमेंट होऊन ते कार्य सफलतेने पार पडता येईल. तर ह्या काही व्याख्या आहेत आपण बघितल्या मॅनेजमेंटच्या. द हेनरी फ्युअलचे मी म्हटलं, हेनरी फ्युअल इज नोन ॲज, म्हणजे आपण ह्यांना फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट थिअरी म्हणतो. हे ऍक्च्युली इंजिनियर होते. ते फ्रान्समधले एका खाणीमध्ये इंजिनियर म्हणून काम करायचे आणि ते इंजिनियर म्हणून जरी लागले त्या खाणीच्या ह्याच्यामध्ये, पण त्यांनी ते काम करता करता त्यांनी त्यांच्या कामाच्या ह्याच्यावर कामावर इतकं त्यांचं प्रभुत्व होतं म्हणा किंवा त्यांची एकनिष्ठा कामाची, आणि हे सगळं करत करत त्यांनी म्हणजे जरी ते इंजिनियर म्हणून लागले, पण ते हे करत बढती घेत घेत व्यवस्थापकीय संचालक पदापर्यंत पोहोचले होते, म्हणजे जनरल मॅनेजर पदापर्यंत त्यांची बढती झाली होती. तर ते करत असताना ह्या सगळ्या खाणीवर सगळं हे करत असताना, म्हणजे जवळपास 1000 वर्कर्स त्यांच्या खाणीमध्ये काम करायचे. मग त्यांच्यामधील इंटरॅक्शन ते करताना काय आदेश दिल्यावर कसा फरक पडतो त्यांच्या कामावर वर्कर्सच्या, आणि मग कसं हे केलं तर काय हे होतं, हे सगळं त्यांनी खूप बारीकतेने त्यांनी ते सगळं निहाळलं आणि त्याच्यावर डिपेंड मग त्यांनी स्वतः व्यवस्थापनाच्या काही संकल्पना बनवल्या, त्याची तत्वे मांडली आणि या ती काय त्यांची संकल्पना आणि तत्वे यांनी जस्ट तेव्हा त्यांनी ऍक्च्युली ते व्यवस्थापनाची गरज पाहिजे. जर तुम्हाला प्रॉपर मॅनेजमेंट हे असेल तर तुमचं काम खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं आणि तुमच्या संस्थेलाही त्याचा फायदा होऊ शकतो. तर हे व्यवस्थापनाच्या स्पष्ट संकल्पना आणि तत्व याची त्यांनी गरज पहिल्यांदा ओळखली, आणि नुसतीच गरज ओळखली नाही तर त्यांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंटचं पॅरिसमध्ये स्वतः एक अभ्यास केंद्र सुद्धा स्थापन केलं. तर त्यामुळे आणि त्यांच्याच या प्रदीर्घ आणि समृद्ध जो व्यवस्थापनाचा अनुभव आहे, कारण की इंजिनिअरिंग पासून सुरुवात केल्यानंतर ते जनरल मॅनेजर पोहोचल्यावर बरेच वर्ष त्यांनी जनरल मॅनेजर म्हणून काम पाहिलं त्या खाणीचं, आणि नंतर त्या दुसऱ्या सुद्धा जॉब्स त्यांना ऑफर केले गेले, जिथे त्यांना मॅनेजमेंटचं म्हणजे मॅनेजरचं काम बघावं लागलं ऍज अ GM म्हणून, व्यवस्थापक ह्याच्यावर म्हणून. त्याचा जो प्रदीर्घ जो अनुभव आहे या मॅनेजमेंट क्षेत्रातला, त्याच्यावर आधारित त्यांनी नंतर एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट या विषयावर एक ग्रंथ लिहिला, आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या ग्रंथ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट थिअरी म्हणून एक कन्सेप्ट अशी हे केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे व्यवस्थापनाचे 14 जे हे आहेत तत्वे ती मांडली. म्हणजे ती जवळपास आता ती तत्वे मांडून जवळपास एक 80-90 वर्ष झाली असतील. 80-90 वर्षापूर्वी त्यांनी मांडली होती ही तत्वे 1916 मध्ये. तर ती अजूनही म्हणजे 100 वर्षापेक्षा रादर जास्त झाली. 1916 म्हटलं तर 2016 पर्यंत. पण ती तत्वे आजही ग्राह्य मानली जातात. म्हणजे एवढा त्यांनी त्यावेळी विचार करून, एवढं त्यांचा सखोल अभ्यास होता आणि त्याच्यावर त्यांनी ती तत्व मांडली होती. तर ती तत्व ही आहेत म्हणजे की प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट बाय हेनरी फ्युअल. तर तीच आपण आता बघणार आहोत. तर ही तत्व अशी म्हणजे त्यांनी 14 हे दिले, की मग त्याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर,
पहिला आपण एक आपण बघूया याच्यावर थोडंसं डिटेलमध्ये. तर पहिला आहे कार्यविभाजन म्हणजे डिव्हिजन ऑफ लेबर, की हेनरी फॉयल यांच्या मते व्यवस्थापकाने म्हणजे इथे जर आपण व्यवस्थापक म्हणतो म्हणजे ग्रंथालयाच्या दृष्टिकोनातून लायब्ररीयनने म्हणा किंवा ग्रंथपालाने कामाचं व्यवस्थित वाटप केलं पाहिजे. म्हणजे जो काही सेवक वर्ग आहे तुमचा ग्रंथालयाचा त्याचा प्रत्येकाच्या बरोबर कामाचं व्यवस्थित वाटप केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाची पात्रता, कल, आवड किंवा अनुभव आणि कौशल्य काय आहे प्रत्येकामध्ये या गोष्टींचा विचार करून त्याच्याप्रमाणे कामाचं वाटप केलं पाहिजे. आणि कसं तेच आपण काम करून मग त्याच्यात आपण प्रावीण्य मिळतो. म्हणजे बोलतो ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर त्या म्हणीप्रमाणे की तेच काम करून मग कर्मचाऱ्यांमध्ये त्या कामामध्ये सफाई येते आणि मग त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. आणि इनडायरेक्टली ह्याचा फायदा मॅनेजमेंटला कुठे होतो की त्यामुळे संस्थेचा वेळ आणि पैसा आणि शक्ती वाढतो. कारण की प्रत्येक वेळी तुम्ही वेगळं प्रत्येकाला देणार, त्याला त्याची आवड नाही, त्याला त्याचं जमत नाही आणि तुम्ही त्याला ते काम दिलं, मग ते कामासाठी तो वेळ जास्त घेणार किंवा त्याच्या मागे शक्ती जास्त करावी लागणार. मग तेच जर त्याच्या आवडीचं काम त्याला दिलं तिथे, त्याच्या मागे लागणारा वेळ, पैसा आणि शक्ती याची बचत होते. सो म्हणून डिव्हिजन ऑफ लेबर केलं पाहिजे. कार्याचं विभाजन प्रॉपर तुम्ही केलं पाहिजे. नंतर दुसरा आहे अधिकार आणि जबाबदारी, ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. अधिकार व जबाबदारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसं व्यवस्थापकांना लोकांकडनं म्हणजे कर्मचाऱ्यांकडून कामं करून घेण्यासाठी काही अधिकार दिले जातात संस्थेकडून. तर ते आदेश देण्यासाठी जसे अधिकार आवश्यक आहेत तसेच हाताखालच्या लोकांना आदेश देऊन ते अधिकार त्या अधिकाराने त्यांना आदेश देऊन त्यांच्याकडनं दिलेलं काम व्यवस्थित प्रकारे पार पडून घेणे ही जबाबदारी सुद्धा व्यवस्थापकाचीच असते. म्हणजे जसं तुम्हाला अधिकार आहेत तशीच अधिकारावर येणारी जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागते. की तुम्ही आदेश देताय, ज्या अर्थी तुम्ही आदेश दिला त्या अर्थी हे तुमचंच काम आहे की ते काम त्यांच्याकडनं करून घेणं ही तुमची जबाबदारी आहे. नेमून दिलेलं काम त्यांच्याकडून करून घेणं ही व्यवस्थापकाची जबाबदारी असते. म्हणून व्यवस्थापकाने आपल्या अधिकार आणि जबाबदारी हे दोघांचा समतोल आपल्याला साधता येईल जास्तीत जास्त असं बघितलं पाहिजे. तिसरं काय आहे शिस्त, डिसिप्लिन. आता शिस्त हा कुठल्याही याचा महत्वाचा पाया आहे. कुठल्याही कामाचा आज्ञापालन म्हणा, वरिष्ठाबद्दल आदरभाव, नियमांचे काटेकोरपणे पालन करणं, जबाबदारीची जाणीव असणं आणि योग्य वर्तणूक वगैरे या सगळ्या बाबींचा समावेश शिस्तीमध्ये होतो. तर फायल यांच्या मते शिस्ती वरिष्ठांनी म्हणजे जर सिनियर्स कडनं बघून शिकत असतात. जर व्यवस्थापकांनी म्हणून त्यांचं म्हणणं आहे की जर वरिष्ठांनी त्यांना शिस्तीचे धडे दिले तर कनिष्ठ कर्मचारी सुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवून शिस्तीमध्ये राहतील. जर वरिष्ठ म्हणजे साध्या गोष्टी जर वरिष्ठ वेळेत हजर असतील तर कनिष्ठांना म्हणजे ते कुठेतरी मनात हे येते की बाबा माझे सिनियर्स असून ते वेळेत येतात तर मलाही माझ्या वेळेत गेलं पाहिजे. आणि त्यामुळे आणि हे जर शिस्त सगळी असेल वरिष्ठांचं कनिष्ठ अनुकरण करतात. त्यामुळे मग तुम्ही व्यवस्थित धडे घालून दिले शिस्तीचे तर मग तुमचे येणारे कनिष्ठ सुद्धा त्याच्याप्रमाणेच वागतील आणि शिस्त असेल तरच कामामध्ये सुसंगता राहील. नाहीतर मग कसं सगळा गोंधळ मारेल. कोणी कधी आपणार आज असं होऊ शकतं. मग ते संस्थेसाठी मारक आहे. त्यामुळे शिस्त असणं गरजेचं आहे. मग जर कोण शिस्तभंग करत असेल, कोण नियमभंग करत असेल तर त्याची दखल घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई केली गेली पाहिजे. म्हणजे लोकांना शिस्तीचं म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये शिस्तीचं महत्व जाणवेल आणि त्यांना त्याचं शिस्तीचं महत्व पडेल. पण हे सगळं करताना शिस्तीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची पिळवणूक पण होणार नाही याची व्यवस्थापकांना खबरदारी घेतली पाहिजे. पुढचं आहे त्याच्यानंतरचं आहे आपलं युनिटी ऑफ कमांड. युनिटी ऑफ कमांड आदेशातील एकता. ह्याच्यामध्ये काही म्हणजे संस्थेचं काम जास्तीत जास्त योग्य व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी तत्वता महत्वाची आहेत कुठली म्हणजे त्याचे काही बेसिक रूल्स, फंक्शन्स आणि आपण असंही म्हणतो ते होण्यासाठी म्हणून एकाच अधिकाऱ्याकडून आदेश दिले पाहिजेत. कर्मचाऱ्यांना एकाच अधिकाऱ्याकडून हे मिळाले म्हणजे वन मॅन वन बॉस ही कन्सेप्ट. जर काय होतं कर्मचाऱ्यांना जर एकाच वेळी वेगवेगळ्या वरिष्ठांकडून आदेश मिळाले तर त्याच्या मनात संभ्रम निर्माण होतो की बाबा मी नक्की कोणाचा ऐकू. म्हणून जर एकच बॉस असेल की एकच वरिष्ठ असेल तर त्याच्याकडनंच मिळालेले आदेश पाळायला त्याच्याही मनात संभ्रम निर्माण होणार नाही
आणि त्यामुळे मग संस्थेचे स्थैर्यही टिकून राहते त्याच्यामुळे, की शिस्त पालन केलं जातं आणि त्यालाही माहिती असतं कर्मचारी किंवा मला नेमका ओके हे माझे वरिष्ठ आणि मला ह्यांनी दिलेले ऑर्डर्स फॉलो करायचे आहेत. तेच एकाच वेळी मोर दॅन वन असतील बॉस तर मग नक्की कोणाचं ऐकू आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये दुमत असू शकतं प्रत्येकाचं वैयक्तिक मतात व्यक्तीपरे. तर त्यामुळे त्यांच्या दुमतामध्ये कर्मचाऱ्याच्या मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. म्हणून ते होऊ नये म्हणून युनिटी ऑफ कमांड म्हणजे एकच आदेश देणारी व्यक्ती एकच असेल तर ते संस्थेच्या हितावर ठरतं. नंतर पुढचं आहे निर्देशनातील एकता, युनिटी ऑफ डायरेक्शन. जसं युनिटी ऑफ कमांड तसेच युनिटी ऑफ डायरेक्शन ही प्रत्येक विभागासाठी एकच विभाग प्रमुख असावा. म्हणजे जसं आता आपण ग्रंथालयाचा भाग म्हणला तर लायब्ररी इज द मेन हे. म्हणजे ग्रंथालयातील जे कर्मचारी आहेत, त्यांना जर समजा काही प्रॉब्लेम येतोय, काही त्याच्यामध्ये कार्य करताना वगैरे, तर त्यांनी ग्रंथपालाकडे त्याचं हे केलं आणि मग ग्रंथपाल पुढे म्हणजे हे करेल असं. पण ते जर 4 लोकांना वेगवेगळं सांगितलं तर प्रत्येक जो आपापल्या ह्याच्याप्रमाणे अर्थ काढेल आणि त्याचा जो काही प्रॉब्लेम येतोय, काही त्याला समस्या येते, त्याच्या समस्येचं निराकरण होण्याच्या अवधी त्याच्यामध्ये अजून संभ्रम निर्माण होऊ शकतो. म्हणून युनिटी ऑफ डायरेक्शन हे गरजेचं आहे. नंतर पुढचं आहे व्यक्तिगणित्व व संस्थाहित प्राधान्य म्हणजे सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल टू जनरल इंटरेस्ट. म्हणजे फेऑल यांच्यामध्ये कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या हितापेक्षा संस्थेच्या हिताला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे पुढे मागे त्यांचं असं म्हणणं आहे की पुढे मागे समजा कधी असा प्रश्न आलाय की व्यक्ती की संस्था एका पर्टिक्युलर व्यक्तीचं म्हणणं की संस्थेचं हे ऑब्व्हियसली एक व्यक्ती म्हणजे पूर्ण संस्था नसते. त्यामुळे कायम तुमचं उत्तर संस्था ही असलं पाहिजे. आणि तसं जर असेल तरच उत्पादनात वाढ, विक्रीत वाढ ही संस्थेची उद्दिष्ट असतात. ती अचीव्ह केली जाऊ शकतात. आणि म्हणजे इथे व्यक्ती आणि संस्था असं म्हटलं म्हणजे संस्था का घ्यायचं? कारण संस्थेचं उद्दिष्ट उत्पादनात वाढ, विक्रीत वाढ आणि ते जर झालं तरच तुम्हाला इंडिव्हिज्युअल वाढ ती संस्था देऊ शकते. आणि जर आपण व्यक्तीचं म्हटलं तर त्याला त्याच्यापुरतं फक्त वेतन वाढ, त्याला मिळणाऱ्या सुविधा, त्याला नोकरीमध्ये किती स्थैर्य आहे, त्याची सुरक्षितता याच्यापर्यंतच मर्यादित असतं. आणि संस्थाच्या हितीने हे केलं तर त्यांचं सगळ्या कर्मचाऱ्यांचं हितामध्ये संस्थेचं हित असतं. म्हणून जेव्हा कधी व्यक्ती की संस्था हे केलं असेल तर कायम कर्मचाऱ्यांनी संस्थेला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि तरच म्हणजे त्यांच्या संस्था आणि व्यक्ती यांच्या नात्यामध्ये सुसंगता येऊ शकते. पुढचा 7वा आहे वेतन लाभ म्हणजे रिम्युनरेशन. की कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा उचित मोबदला मिळालाच हवा. तरच कर्मचारी त्या संस्थेसाठी ही संस्था माझी आहे असं म्हणून म्हणजे ते काम करू शकतील. आपलं 100% देऊ शकतील. आणि तसं जर केलं तरच संस्थेचाही फायदा होऊ शकतो. म्हणजे म्हणूनच हेनरी फेऑल यांच्यामध्ये कर्मचाऱ्यांना नेहमी न्याय व योग्य वेतन, योग्य मोबदला मिळायलाच पाहिजे. योग्य वेतन दिलं तर उत्पादकता वाढते आणि संस्थेला समाधानी व निष्ठावान कर्मचारी वर्ग लाभतो. म्हणून आणि त्यात पण त्यांनी म्हणजे असं की समजा काही जर विशेष प्रावीण्य दाखवत असतील, त्यांनी स्वतः उल्लेखनीय गुणवत्ता दाखवत असतील, त्याचा त्यांनी सन्मान केला पाहिजे. त्या कर्मचाऱ्यांना अजून प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना एक्स्ट्रा म्हणजे आपण एक्स्ट्रा इन्सेंटिव्हज म्हणतो. एक्स्ट्रा वाढीव मोबदला वगैरे दिला. म्हणजे मग त्याच्यामध्ये ते अजून आपण काहीतरी संस्थेसाठी आपण काहीतरी करावं ही उमेद निर्माण होईल आणि ते इनडायरेक्टली संस्थेच्या फायद्यासाठीच फायदा होईल त्याच्यामध्ये. तर त्यामुळे रिम्युनरेशनवर व्यवस्थापकांनी भर दिला पाहिजे. प्रॉपर रिम्युनरेशन मिळते ना कर्मचाऱ्यांना याकडे त्यांचं लक्ष असलं पाहिजे. नंतर पुढचं आहे केंद्रीकरण म्हणजे सेंट्रलायझेशन. तर साधारण नियंत्रणासाठी अधिकाराचं केंद्रीकरण म्हणजे सेंट्रलायझेशन असणं गरजेचं आहे. कारण कसं धोरणाची आखणी, बेसिक नियम आणि रूल्स हे करणं, त्याच्यामध्ये कृती करणं, हे जर बेसिक एकच सेंट्रलाइज ह्याच्यावर असेल, तर त्याचं योग्यरित्या पालन केलं जातं. म्हणून सगळ्याचे अधिकारांचं सर्वसाधारण नियंत्रणासाठी सेंट्रलायझेशन असेल म्हणजे केंद्रीकरण असेल तर ते संस्थेच्या पथ्यावर पडतं. आणि केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण यामध्ये योग्य तो समतोल पण राखला गेला पाहिजे. म्हणजे कुठेही अतिरेक होऊ नये. नाहीतर मग ते संस्थेला मारक ठरू शकतं. तर म्हणून जे काही सर्व अधिकारांचं हे आहे ते सेंट्रलाइज हे असले पाहिजेत. म्हणजे आधीचे पण जसं आपण पहिल्यापासून तेच म्हणतात की युनिटी ऑफ कमांड, युनिटी ऑफ डायरेक्शन त्यामुळे आणि सेंट्रलायझेशन तेच
त्याच्याच रिलेटेड हे सेंट्रलायझेशन आहे. नंतरचं आहे अधिकार साखळी म्हणजे स्केलर चेन. इथे फिओल यांच्यामध्ये बरोबर उच्च पातळीपासून कनिष्ठ पातळीपर्यंत अशी अधिकार साखळी असली पाहिजे. म्हणजे जसं आपल्याकडे पण जसं आता कॉलेजचं म्हटलं तर आपण प्रिन्सिपल, मग नंतर त्याच्या खाली टीचर्स, दोन येतात टीचिंग, नॉन टीचिंग, टीचिंग खाली विद्यार्थी, मग नॉन टीचिंग मध्ये पण मग वेगवेगळे हे आहेत. मग लायब्रेरियन इज ऑल्सो अँड वो डायरेक्टली म्हणजे ग्रंथपाल डायरेक्ट प्रिन्सिपल इज डायरेक्टली ऑथॉरिटी टू लायब्रेरियन. तर हे असे म्हणजे एक हायरार्की मेंटेन असते प्रत्येक संस्थेत काहीतरी, तर ती त्याला स्केलर चेन असं म्हणतात. तर ती असली पाहिजे. कारण म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं, मी आता ग्रंथालयाचा कर्मचारी आहे, त्याला समजा काही कुठलं काम करताना समजा काही गैरसोय होते, तर त्याने डायरेक्ट प्रिन्सिपल कडनं जाता की बाबा तुझा इन्चार्ज कोण आहे, तर ओके ग्रंथपाल लायब्रेरियन आहे, तर तू त्याला कळव. आणि मग ग्रंथपाल त्याच्या लेवलला तो समस्या निराकरण करण्याचा प्रयत्न आणि त्याच्याकडनं जर नाही तर मग त्याच्यावर कोण, मग प्रिन्सिपल, मग तो प्रिन्सिपल लागला आणि मग प्रिन्सिपल कडनं मग जे काही ते देतील हे ह्याच्यावर समस्येचं निराकरण करण्यासाठी काय, ते मग ते त्या कर्मचाऱ्यापर्यंत जाईल. तर ह्याला प्रॉपर स्केलर चेन हे म्हणतात, की म्हणजे पातळीप्रमाणे त्याच्या पोझिशन प्रमाणे करत येईल. डायरेक्टली हे सगळं हे न करता डायरेक्टली तुम्ही ह्याच्यापर्यंत प्रिन्सिपल किंवा ह्याच्यापर्यंत नाही गेलं पाहिजे. हा, कधी म्हणजे अपवादक परिस्थिती असेल की त्वरित निर्णय पाहिजे आणि मग हे म्हणजे एवढा वेळ नाहीये की इथे मी वाया करत जायला. तर त्यावेळी तेवढी लवचिकता नक्कीच हवी नियमामध्ये, की मग त्यावेळी मी डायरेक्ट बाबा तेवढं परिस्थितीचं गांभीर्य आणि की मला डायरेक्टली हेडशी म्हणजे हे करायचं. तर पण अदरवाईज बाकी व्यवस्थित कार्य जर पार पाडायचं असेल तर कोऑर्डिनेशन व्यवस्थित हवं असेल तर ही स्केलर चेन म्हणजे अधिकार साखळी जी आहे ती त्याप्रमाणेच सगळी कामं झाली पाहिजे. तर पुढचा आहे क्रमबद्ध व्यवस्था, ऑर्डर. ते जसे आता आपण इथे म्हटलं त्यालाच रिलेटेड हा पुढचा आहे, की प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक व्यक्ती याला संस्थेमध्ये योग्य स्थान असलं पाहिजे असं हे तत्व सांगतं. की या तत्वानुसार प्रत्येक वस्तूसाठी संस्थेत निश्चित स्थान असते. जसं वस्तू म्हणजे ही वस्तू इथे आहे ना, ती ही वस्तू तिथेच असली पाहिजे. ह्या वस्तूचा जर फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं की एंट्री केल्यावर जर इथे पुस्तकांचं हे आहे, विश्वघटांचं होतं ते तिथेच आहे किंवा पुस्तकं ठेवण्याची जागा आहे ती तिथेच आहे. इकडे ती सोडता दुसरीकडे कुठे पुस्तकं असली नाही पाहिजे. तिथे आहे ना, किंवा नियतकालिकांचं ठेवायचं कपाट हे आहे तर ही नियतकालिके तिकडेच असली पाहिजे. दुसरीकडे कुठे मिळता नाही पाहिजे. तर जसं स्थान निश्चित आहे तसंच प्रत्येक व्यक्तीचं पण त्या संस्थेमध्ये जे काही स्थान आहे ते निश्चित असलं पाहिजे. त्यामुळे काय होतं की साधन सामुग्री जी काही साधन सामुग्री रिसोर्सेस आहेत त्याचा पद्धतशीर वापर होतो. कुठे वेस्टेज जात नाही किंवा डुप्लिकेशन ऑफ वर्क पण म्हणा किंवा टाइम ते होत नाही त्याच्यामध्ये. आणि योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड केल्यामुळे काम पण अचूक होतं, कमी वेळात होतं आणि त्यामुळे संस्थेमध्ये पण सुव्यवस्था राखली जाते. तर त्यासाठी ही प्रॉपर ऑर्डरली वर्क बोलतात ना, क्रमबद्ध व्यवस्था असली पाहिजे. नंतर पुढचं आहे 11वं समानता, इक्विटी. समानता म्हणजे काय, की सहानुभूती आणि न्याय याचा संगम म्हणजे समानता. तर संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला व्यवस्थापकाने निष्पक्षपातीपणे वागवावे. म्हणजे व्यवस्थापन म्हणजे त्यातलं जो वातावरण आहे, खेळीमेळीचं निरोगी वातावरण राखण्यासाठी त्यांनी म्हणजे व्यवस्थापकाने प्रयत्न केले पाहिजेत. कधी कुठल्या कर्मचाऱ्याबाबतीत पूर्वग्रह दूषित ग्रह नसावा. कामाचे वाटप, सुविधा, सवलती देताना पक्षपाती धोरण ठरवणे. या तत्वामुळे असं जर खेळीमेळीचं आणि हेल्दी वर्क कल्चर असेल तरच कर्मचारी आणि मॅनेजमेंट याच्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होतील आणि हेल्दी वर्क कल्चर तयार होईल आणि त्याचा ते जर आपल्याला त्याच्याविषयी म्हणजे संस्थेविषयी आपल्याला पण मग आदर आणि तो एक हे राहतो की नाही ही माझी संस्था आहे म्हणून मग कर्मचारी असं म्हणून काम करेल तेव्हा संस्थेचाच फायदा होईल आणि संस्थेचा फायदा होईल तसाच संस्था मग त्याच्याप्रमाणे राहील तर इंडिव्हिज्युअल म्हणून कर्मचारी म्हणून माझाही फायदा होईल. दोघांचंही हित राखलं जातं. तर म्हणून हे असं इक्विटी प्रस्थापित केली गेली पाहिजे. निपक्षपातीपणा असला पाहिजे सगळ्या ह्याच्यामध्ये. कोणाचं असं पूर्वग्रह हे करून की बाबा नाही ह्याने इथे असं केलं तर तसं हे करून हे न करता संस्थेचा हित धरून सार्वजनिक ह्याच्यावर काम केलं पाहिजे इंडिव्हिज्युअल ह्याच्यापेक्षा. ते हे तत्व सांगतं. पुढचं तत्व आहे सेवा स्थैर्य किंवा शाश्वती म्हणजे स्टेबिलिटी ऑफ टेन्युअर. जर नोकरीमध्ये स्थैर्य असणं ही कर्मचाऱ्याच्या दृष्टीने खूप महत्वाची गरज आहे. जर नोकरी स्थैर्य नसेल तर कर्मचारी निष्ठेने आणि आत्मीयतेने काम करू शकत नाही.
त्याला स्थैर्य नसेल, त्याला जर हे नसेल, शाश्वती नसेल माझ्या नोकरीची, किंवा मी आहे बा, मला काही म्हणजे कोणाचं अब्रप्टली कोण काढणार नाही, तर कर्मचारी नोकरी जर जसं नसेल, त्याला ती सिक्युरिटी नसेल, मग ते नोकरी मग अशा ठिकाणी मग नोकरी सोडतात, कर्मचारी मधच नोकरी सोडतात. मग अचानक नोकरी सोडल्यामुळे नवीन कर्मचारी भरती करा, मग त्याला परत भरती प्रक्रियेमध्ये, मग नंतर परत त्याला निवडा, त्याला प्रशिक्षण द्या, मग त्याला परत त्याचं रुटीन वर्क, त्याला वर्क व्यवस्थित समजेपर्यंत संस्थेचा पण भरपूर वेळ, पैसा याचा अपव्यय होतो. तर तेच, आणि नवीन कर्मचारी रुळायला पण वेळ लागतो. आणि त्यामुळे हे असं स्थैर्य, तेच जर त्याला नोकरीत आपल्याला स्टेबिलिटी दिली, स्थैर्य आहे माहिती असेल, तर तो प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमाने काम करतो. ह्याच्यात अजून एक दुसरा प्रकार पण असतो, की स्थैर्य आहे म्हणून, की त्याला म्हणजे माहितीये की माझा जॉब सिक्युअर आहे, मला कोण म्हणजे हे नाही करणार, म्हणून हजर असून गैरहजर राहणं, म्हणजे प्रेझेंट बट ऍबसेंट, हा एक कन्सेप्ट असतो. की म्हणजे काही लोक येतात तर नोकरीवर, पण म्हणजे माहितीये त्यांना, पण मग ते बेजबाबदारपणे वागतात, म्हणजे मुद्दाम टाइमपास करतील, वेळ काढूपणा करतील, चहा जेवण खाण याच्यामध्ये एक्स्ट्रा, म्हणजे अर्धा तासाचा लंच ब्रेक तरी म्हणजे हे करत करत पाऊण तास 1 तास करतात. चहाचा 10 मिनिटाची गोष्ट आहे, त्याच्यासाठी पण अर्धा तास वेळ वाया घालवतात, किंवा जागेवर आहेत पण भलतीच काम करतात, ऍक्च्युअल काम न करता. तर हे वेळकाढूपणा वगैरे हे पण म्हणजे कोण करत असेल, ह्याची पण व्यवस्थापकाने दखल घेऊन योग्य ती त्याला समज दिली पाहिजे, तरच प्रॉपर मॅनेजमेंट होऊ शकतं आणि संस्थेचं काम व्यवस्थितरित्या पार पडू शकतं. पुढचं तत्व आहे आपलं पुढाकार, धडाडी, म्हणजे इनिशिएटिव्ह. प्रत्येक स्तरावर धडाडीने काम करणाऱ्यांना काही लोक असतात की त्यांना सवय असते की प्रत्येक ह्याच्यामध्ये बाबा इनिशिएटिव्ह घेऊन स्वतः इनिशिएटिव्ह घेतील आणि बाकीच्यांना पण बरोबर घेऊन काम पुढे नेतील. तर अशी लोक जर काही असतील तुमच्या याच्यामध्ये, तर त्यांनी व्यवस्थापकांनी त्या लोकांना, अशा लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर दरवेळी वेगवेगळ्या नवीन कल्पना सादर करण्यासाठी, त्यांच्या काही योजना असतील तर ते मांडण्याची वगैरे सादर करण्याची संधी दिली पाहिजे. आणि त्यामुळे कसे ती लोक, त्या लोकांना पण आत्मविश्वास वाढेल आणि त्याच्यामुळे ते संस्थेबद्दल सौहार्दपूर्ण होऊन त्यांच्यामध्ये पण संस्थेबद्दल ती आपुलकी वाढेल आणि माझं ही संस्था आहे असंही म्हणून ते काम करतील त्या ह्याच्यात. आणि मग हे प्रोत्साहन मिळाल्यामुळे कर्मचारी पण कामामध्ये अधिक रस घेऊन अधिक प्रगती करतील. आणि मग जेव्हा कधी त्यांचं इव्हॅल्युएशन काम म्हणजे मूल्यमापन करण्याची हे येईल, वार्षिक मूल्यमापन जेव्हा होतं, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन, म्हणजे हे इनिशिएटिव्ह घेतो बाबा हा कर्मचारी, तर ह्याला त्याचे एक्स्ट्रा बेनिफिट मिळाले गेले पाहिजे, त्याचं चुकतं माप दिलं गेलं पाहिजे त्यावेळेस. तर त्यामुळे अशा म्हणजे जर व्यवस्थापकाने तिथेही लक्ष दिलं पाहिजे की इनिशिएटिव्ह घेऊन करणारी लोक आहेत, तर त्यांना त्याचं प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे, म्हणजे मग डायरेक्टली ते संस्थेच्या स्तरावर पडेल. आणि 14वं आणि शेवटचं म्हणजे संघभावना, इक्विटेबल युनिटी. ते जर्मनमध्ये आहे एस्प्रिट दे कॉर्प्स. तो संघभावना त्याचा अर्थ होतो की संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एकतेची भावना असली पाहिजे, संघभावना असली पाहिजे. आणि ती वृद्धिंगत कशी होईल याकडे व्यवस्थापकाने जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. कर्मचाऱ्यांमध्ये एकी असली पाहिजे, सौहार्द निर्माण झालं पाहिजे, समजूतदारपणे सगळं इश्यू सॉल्व्ह केले पाहिजेत, त्यांनी काम केलं पाहिजे. यावर संस्थेने विशेष भर द्यायला हवा, असं फेऑल यांना वाटतं. कारण की यशस्वी संस्था संघशक्तीमुळेच टिकून राहतात. गटबाजी वगैरे जिथे असेल तिथे त्या संस्थेची पूर्ण 12 वाजायला वेळ नाही लागत. म्हणजे जसं इंग्रजांनी, आता आपल्याच देशाचं उदाहरण आपण बघू शकतो की इंग्रजांनी एवढं भारत मोठा राज्य, एवढं देश, पण त्यांनी डिवाइड अँड रूल हे करून अख्ख्या आपल्या भारताची विभागणी केली होती. तर त्याच्यामुळे एवढं मोठ्या देशाला तडा गेला, म्हणजे आपण पारतंत्र्यात गेलो. म्हणून ते न करता आपण सगळ्यांना एक निष्ठेने, एक संधीने घेऊन, सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे. म्हणून ते संघभावना किंवा एकीचे बळ या तत्वाला इथे प्राधान्य दिलंय. ते कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यातील सलोखा जर असेल तरच ती संस्था प्रगतीपथावर जाईल, तरच ती संस्था भविष्यात पुढे ती मार्गक्रमण करेल. म्हणून एक युनिटी असली पाहिजे. अशी ही 14 तत्व मॅनेजमेंटची हेनरी फॉल यांनी मांडली आहेत. ती ह्या पूर्ण मॅनेजमेंटचा, कुठल्याही मॅनेजमेंट याचा ही बेस आहे, ही 14 तत्वे. तर हीच आपल्या लायब्ररी म्हणजे ग्रंथालय मॅनेजमेंटसाठी, व्यवस्थापनासाठी सुद्धा लागू पडतात. तर ह्याच्यावरच आपलं पूर्ण लायब्ररी मॅनेजमेंट डिपेंड आहे. तर ही अशी 14 हेनरी फॉलची पण तत्व पहिली. आणि जशी ही 14 तत्वाला अनुसरूनच ल्युथर गुलेक आणि लिंडेल उर्विक यांनी व्यवस्थापनाची काही कार्य मांडली आहेत. तर ती आपण एक जस्ट ही क्विक
गो थ्रू करू, कारण ही जी आहे तीच साधारण त्याच रिपिटेशन आहे, पण फक्त त्यांनी एक पोस्टकॉब अशी ती म्हणजे त्याचं अक्रॉनिम होतं, विच इज स्टँड फॉर प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टॅफिंग, डायरेक्टिंग, कोरिलेशन, रिपोर्टिंग अँड बजेटिंग. त्याचा तो फुल फॉर्म आहे. प्लॅनिंग म्हणजे काय, नियोजन, की बाबा कुठलंही काम करायचं त्याचं प्रॉपर नियोजन केलं असलं पाहिजे. नंतरचं आहे ऑर्गनायझिंग, संघटन, म्हणजे जी काही कामं करायची आहेत त्याला लागणारे सगळे घटक जमा करणे आणि त्याच्यामध्ये कामाचे प्रॉपर वाटप करून त्याच्या जबाबदाऱ्या वगैरे त्या सगळ्यांना वाटून देणे. म्हणजे आता ग्रंथालयाचं म्हटलं तर त्याच्या रिलेटेड ग्रंथालयाची इमारत, फर्निचर, साधन सामुग्री देणे, त्याच्या रिलेटेड सगळं हे करणं, हे सगळं येईल संघटनाच्या ह्याच्यामध्ये. नंतर स्टाफिंग, की ज्या त्या कामाच्या स्वरूपानुसार त्याच्या गुणवत्तेनुसार, कौशल्यानुसार कामाचे वाटप झाले पाहिजे, त्याला स्टाफिंग किंवा सेवक नेमणे आपण म्हणू. नंतर आहे डायरेक्टिंग, दिशानिर्देशन मध्ये हे काम कशा प्रकारे करावे आणि मग संस्थेचं उद्दिष्ट कसं साध्य होईल काय केल्यावर. एका कामावर दुसरी सगळं हे असतात, कामं कशी वेगवेगळ्या प्रकारची आहेत आणि ती सगळ्यांनी व्यवस्थित हे करून केल्यावर कशी व्यवस्थित उद्दिष्ट साध्य होईल याच्याबद्दल दिशानिर्देशन, म्हणजे त्यांना डायरेक्शन देणं, दिशानिर्देशन करणं, दॅट कम्स अंडर दिशानिर्देशन, डायरेक्टिंग. आणि ह्या सर्व कामांमध्ये समन्वय करून सहकार्य प्रस्थापित करणं म्हणजेच कोरिलेशन असतं, कारण की या सगळी कामं एकमेकांवर अवलंबून आहेत. एक काम व्यवस्थित झालं तर त्याच्यावर डिपेंड असतं दुसरं काम, पुढची प्रोसेस व्यवस्थित होईल. म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये ही सगळी प्रोसेस होताना कोरिलेशन असणं, समन्वय साधणं गरजेचं आहे. त्याचा पुढचा स्टेप आहे की रिपोर्टिंग, अहवाल तयार करणं, की ह्या सगळ्याची ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या सुकरपणे करण्यासाठी सगळ्या गोष्टींचा ताळमेळ ठेवावा लागतो. सगळ्या गोष्टींचा कामाचा आढावा घेऊन गरजेप्रमाणे दैनंदिन, मासिक, वार्षिक जसं गरज आहे त्याच्याप्रमाणे त्याचे अहवाल तयार करावे लागतात, त्याचा खातरजमा ठेवावी लागते. तर ह्याचं सगळं हे करून त्याचा अहवाल तयार करणं म्हणजेच रिपोर्टिंग. आणि शेवटचं लास्ट म्हणजे बजेटिंग, अर्थसंकल्प तयार करणं, की ही सर्व कामं करण्यासाठी पैसा लागतो. तर ह्या पैशाचा जमेच्या बाजू कोणत्या, खर्चाच्या बाजू कोणत्या याचा विचार करून आवश्यक तो निधी उभा करायचा आणि तो मग निधी त्याच्या गरजेनुसार त्याचं अलोकेशन करून, त्याचा वापर करून, खर्च करून, त्या खर्चाचा प्रॉपर जमा हिशेब ठेवणं, पडताळ म्हणजे त्याची आर्थिक सगळी व्यवस्था म्हणजे आणि त्याचा अर्थसंकल्प तयार करणं वर्ष शेवटी. ह्या सगळ्या महत्वाची ही जी 7 कार्य त्यांनी पोस्टकॉब म्हणून हे केलेलं आहे. तर ही महत्वाची व्यवस्थापनाची कार्य आहेत. मग आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळी व्यवस्थापनाची संज्ञा बघितली, ग्रंथालयाचे घटक बघितले, ग्रंथालयाचे 5 सिद्धांत बघितले, नंतर व्यवस्थापन म्हणजे काय त्याच्या संज्ञा बघितल्या, ग्रंथालय व्यवस्थापन काय बघितलं, व्यवस्थापनाची 14 तत्वे आणि ही व्यवस्थापनाची कार्य बघितली. तर ह्या सगळ्या असं करून आपलं हे पहिलं प्रकरण आपण इथे संपवलंय. तर तुम्हाला काही जर शंका वगैरे काही असेल तर तुम्ही विचारू शकता. संध्या मॅडम, क्वेश्चन्स तुम्हाला सांगू की आत्ताच सांगायचंय? आत्ता सांगितले तरी चालेल, काही हरकत नाही. अच्छा, तर तुम्ही आधी मला वाटतं 2 प्रश्न मी दिलेत, तर ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. की पहिला प्रश्न म्हणजे की ग्रंथालय व्यवस्थापन म्हणजे काय आणि व्यवस्थापनाची तत्वे सांगा. म्हणजे ही जी 14 तत्वे आपण हेनरी फेयोल यांनी मांडलेली बघितली, ती तुम्हाला थोडक्यात लिहायची आहेत. मी परत रिपीट करते, ग्रंथालय व्यवस्थापन म्हणजे काय आणि व्यवस्थापनाची तत्वे सांगा. लिहून घ्या मुलांनो सगळ्यांनी, समजलं नसेल पुन्हा विचारा. बघा, ग्रंथालय व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाची तत्वे सांगा. आणि दुसरा प्रश्न आहे, ग्रंथालयातील विविध कामे यावर एक टीप लिहा. आपण ग्रंथालयात होणारी जवळपास सगळीच कामं, रुटीन वर्क किंवा बाकीची पण अॅन्युअल पूर्ण वर्षभर साधारण जी चालतात ती बघितली, तर त्याच्यावर एक टीप लिहायची तुम्हाला. मी दुसरा प्रश्न परत रिपीट करते, ग्रंथालयातील विविध कामे यावर एक टीप लिहा. तर हे 2 प्रश्न तुम्हाला मॅडमकडे सबमिट करायचे. प्रश्न कळलेत सगळ्यांना? बरं, रिपीट करायची गरज आहे का परत? अनम्यूट करा सगळे. कळलेत? चालेल. काही प्रश्न वगैरे असल्यास तुम्ही विचारू शकता.
मॅडम आता वेळ आहे की कसं नंतर हे करायचं, कारण की 12 वाजलेत ऍक्च्युली. 12 वाजलेत, आपण थांबूयात मॅडम आता. हो चालेल, पण काय असेल तर मला तसं तुम्ही कळवा त्यांच्याकडनं, तुमच्याकडे जर कळवलं, मुलांनी कळवलं काय तर. 1-2 मिनिट फक्त. मुलांनो, मॅडमनी लेक्चर फार सुंदर घेतलं, खरोखर खूप छान घेतलं. अगदी बारक्यातली बारीक गोष्ट व्यवस्थापनासाठी ग्रंथालयामधली कोणकोणती आहे, कसं लक्ष देऊन प्रत्येक गोष्टीकडे बारकाव्यानं लक्ष देऊन त्याचं व्यवस्थापन मॅनेजमेंट करावं लागतं, जेणेकरून लायब्ररी मधले जेणेकरून ग्रंथालयामधलं वातावरण जे आहे ते आपल्याला हेल्दी ठेवता येईल, येणाऱ्या वाचकाला योग्य पद्धतीने योग्य वेळेमध्ये त्याला जे वाचन साहित्य हवं आहे ते आपल्याला देता येईल, आणि त्यासाठी कधीही युनिटी असेल तर खूप चांगल्या पद्धतीनं काम करता येतं. वन मॅन शो करून कुठलीही गोष्ट साध्य होत नाही, किंवा ज्या वेळेला एखाद्या इन्स्टिट्यूटचं काम किंवा एखाद्या मोठ्या फर्मचं आपण काम करत असतो त्यावेळेला आपल्याला युनिटी ही खूप गरजेची असते. आणि अशा वेळेला जो मेन तिथला माणूस असतो किंवा जो तिथला आता जसं की कॉलेज घेतलं तर त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आले, त्याच्या खाली काम करणारे, लायब्ररी घेतलं तर लायब्ररियन आले, त्याच्या खाली ते लायब्ररीमध्ये काम करणारे लोक आले. तर ही जी हायरार्की असते ही मॅनेज करत असताना जो मेन पर्सन त्याच्यामधला आहे त्याला हे सर्व काही सांभाळून घ्यावं लागतं, आणि त्यासाठी ती व्यक्ती पोलाइट असावी लागते, सगळ्यांना सांभाळून घेणारी असावी लागते, कम्युनिकेशन स्किल तिच्यामध्ये चांगलं असावं लागतं. हे मॅडमनी खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. मॅडम खरोखर खूप छान लेक्चर झालं. थँक्यू फॉर दिस. कारण कसं आहे की विषय किती सोपा असला किंवा कितीही अवघड असला तर तो पुढच्या माणसाच्या गळी उतरवणं हे एक स्किलच आहे. पण तुम्ही खूप छान शांतपणाने खूप सुंदर सांगितलं. थँक्यू. आणि मुलांनो, तुम्हाला आत्ता जर काही शंका असतील तर आत्ता एक 5 मिनिटांमध्ये विचारा, अदरवाईज तुम्ही प्रश्न ग्रुपमध्ये टाका, मी मॅडमना फॉरवर्ड करेन. काही दिवसानंतर तिन्ही मॅडम ह्या ग्रुपमध्ये जॉईन करून घ्यायचे, त्या तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देतील. त्यावेळेला आपलं कम्युनिकेशन ग्रुपमध्ये होईलच. फक्त आत्ता मी घेत नाहीये कारण बाकीच्यांना डिस्टर्ब होतो त्या सगळ्या लेक्चरचा, म्हणून. ठीक आहे, आता काही प्रॉब्लेम आहेत? अनम्यूट करा आणि विचारा असेल तर, अदरवाईज आपण थांबूया. आहे का काय शंका कोणाला? नाही मॅडम, छान आहे, व्यवस्थित समजलंय. ठीक आहे ठीक आहे. मॅडमने सांगितलेले प्रश्न लिहून घेतले का सगळ्यांनी? हो मॅडम. तर ते प्रश्न 2 दिवसामध्ये, 2 ते 4 दिवसामध्ये, आता आज वार आहे गुरुवार, तर तुम्ही सोमवारपर्यंत मला पहिले 2 आणि हे 2-4 प्रश्न लिहून आणून लायब्ररीमध्ये जमा करा. चालेल मॅडम, आपण थांबूया. तुमचा नंबर मी मुलांना शेअर करते, त्यांना जर काही अडचणी असतील तर ते तुम्हाला फोन करतील. नक्कीच मॅडम, नक्कीच. थँक्यू. ओके ओके, बाय. गुड डे मॅडम. थँक्यू. सेम टू यू.